वेणूचा सूर गोपांच्या गवळणींच्या हृदयापर्यंत भगवंतानी पोहोचवला आणि त्याचं वर्णन आपण पाठीमागच्या शनिवारी केलं की भगवंतानी कशा पद्धतीनं वेणू वादन केलं. असं तर थोडक्यामध्ये पाहिलं आपण ते वेणुवादन, त्या वेणूचे प्रकार, त्या वेणूचे नाद, कोणता स्वर काढल्यानंतर कोणाला बोलवतात वगैरे वगैरे वगैरे. त्या वेणूमध्येही प्रकार आहेत भरपूर. मग वेणू कशाला म्हणायचं, त्याला किती छिद्र असतात, कोणत्या मधून कोणता स्वर निघतो हा विषय वेगळा, पवा वेगळा, पवा, बासरी वेगळी, वेणू वेगळी. कधी कधी बलरामजी किंवा भगवंत म्हशीचं शिंग असतं, ते म्हशीचं शिंग ते वाजतं बरं का, म्हशीचं शिंग ते एक वाद्य आहे भगवंताचं, तेही या वेणुवादनामध्येच येतं. तो आवाज काढायचे भगवंत, म्हशीचं शिंगापासून आवाज काढायचे. असे वेगवेगळे भगवंतांचे वाद्याचे प्रकार आहेत. आणि या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर असं भगवंताचं वय वाढत आहे आणि भगवंतांचं साधारणपणे आता वय झाले 7 वर्ष वय झालेलं आहे भगवंताचं. 7 वर्षाचा मुलगा म्हणजे पहिलीचा मुलगा, दुसरीचा मुलगा आहे की नाही, दुसरीचा मुलगा, दुसऱ्या इयत्तेमध्ये शिकणारा, एवढं वय भगवंताचं आहे. दुसरीमध्ये कोण आहे का, हात वर करा. इयत्ता दुसरीमध्ये कोण कोण आहे? कोणीच नाही दुसरीमधलं. पहिलीतलं कोण आहे का, पहिलीतलं? अरे वा, छान, 2 जण सापडले. उभा राहा जरा. भाऊ किती उंची तुझी, भाऊ आहे असं उभा राहा, असं हात वर कर, असा हात, करंगळी अशी, हां करंगळी, छान, बसा खाली, छान दिसले का पोरं तुम्हाला? कल्पना करा 7 वर्षाची मुलं. वृंदावनामध्ये भगवंतानी गोवर्धन पर्वत कशा पद्धतीनं उचलला, हा गोवर्धन पर्वत होता तरी कोण, ही सगळी चर्चा आज होणार. आणि याच्यापासून आपल्याला काय लाभ, या गोवर्धन पर्वतापासून, याची चर्चा. थोडं पुढं सर, काही पुढं इथं बसा. म्हणजे पुढे 3 गोष्टी प्रसिद्ध आहेत, सर्वांना माहिती आहे. वृंदावनाची यमुना महाराणी, वृंदावनामधला हे गोवर्धन पर्वत आणि असं मूळ वृंदावन. वृंदावन असं वृंदावनाचा एक अर्थ सांगितला आहे. भगवान श्रीकृष्णांची इंद्रिय, वृंदा इंद्रियांचा समूह, श्रीकृष्णांची इंद्रियांचा समूह वृंदावन. त्या इंद्रियांना संतुष्ट करणारी जागा किंवा ती व्यक्ती म्हणजे वृंदावन. वृंदावनामध्ये एकच विषय आहे, त्या वृंदावनाचा विषय म्हणजे श्रीकृष्णांची संतुष्टी. आणि श्रीकृष्णांना पूर्णपणे जर कोणी संतुष्ट केलं असेल तर ते आहे आमची श्रीमती राधाराणी. म्हणून वृंदावनाचा एक अर्थ, श्रीकृष्णांच्या इंद्रियांना संतुष्ट करणारी, त्याचं नाव वृंदावन. असं राधाराणीचं एक स्वरूप आहे वृंदावन धाम. आणि अशा या वृंदावनामध्ये 2 गोष्टी अजून प्रसिद्ध सांगितल्या. एक तर यमुना देवी, जी नदी आहे यमुनेची. जर वृंदावन घेतला आणि त्याच्यामधून यमुना वजा केली, त्या वृंदावनामधनं गोवर्धन पर्वत वजा केला, तर खाली वृंदावन राहतच नाही. या वृंदावनाची शोभा 2 गोष्टीमुळे आहे, एक तर यमुनेमुळे आहे, एक तर गोवर्धन पर्वतामुळे आहे. आणि म्हणून रूप गोस्वामी उपदेशामृतमध्ये वर्णन करतात, या जगामध्ये सर्वात, या ब्रह्मांडामध्ये श्रेष्ठ ठिकाण कोणतं असेल तर ते भगवंताचं वैकुंठ धाम आहे. आणि या वैकुंठ धामापेक्षा सुद्धा पवित्र धाम आहे ते म्हणजे या भूतलावरती असणारं मथुरापुरी धाम की. या सप्तपुरीपैकी मथुरा हे फार श्रेष्ठ आहे. आणि या मथुरेपेक्षा सुद्धा एक श्रेष्ठ ठिकाण आहे, त्याचं नाव वृंदावन आहे. आणि या वृंदावनामध्ये, त्या वृंदावनापेक्षा सुद्धा एक श्रेष्ठ ठिकाण आहे, त्याचं नाव गोवर्धन महाराज की. त्या वृंदावनामध्ये एक सार शिरोमणी, मुकुटमणी, त्या वृंदावनाचा मुकुट आहे, मुकुट.
गोवर्धन पर्वत म्हणजे. आणि म्हणून त्या गोवर्धन पर्वत एवढा श्रेष्ठ का? कारण त्या गोवर्धन पर्वतावरती एक ठिकाण आहे, ते जगातलं सर्वात पवित्र ठिकाण तिकडे आहे. त्यामुळे त्या गोवर्धन पर्वताची ही महिमा अजून वाढलेली आहे. त्या ठिकाणाचं नाव आहे काय? राधा कुंड, श्याम कुंड की. हे वृंदावन जे आहे हे राधाचं प्रेम स्वरूप आहे. विशेष करून त्यातला गोवर्धन पर्वत. तुम्हाला जर कोणी विचारलं की हा गोवर्धन पर्वत नेमका काय, हा गोवर्धन पर्वत म्हणजे, जर कुणी विचारलं की राधा राणीचं जर प्रेम किती आहे श्रीकृष्णावर, हे जर पाहायचं असेल, ते प्रेमाचं घन स्वरूप एक आहे जलस्वरूप, किंवा काय म्हणायचं अजून, द्रव लिक्विड द्रव स्वरूप श्रीकृष्णांच्या प्रेमाचं जर पाहायचं असेल, राधाराणीच्या प्रेमाचं पाहायचं असेल, तर ते आहे राधाकुंडामध्ये. जो कोणी राधाकुंडामध्ये स्नान करतो त्याला काय भेटतं? हे द्रव प्रेम, राधाराणीचं द्रव प्रेम भेटतं. आणि जो गोवर्धन पर्वताला परिक्रमा करतो त्याला ते घन प्रेम भेटतं. एक आहे द्रव प्रेम, एक घनीभूत. घनीभूत म्हणजे असं, द्रव म्हणजे काय हो? दूध. त्या दुधाला आटवलं किंवा दुधाचं दही केलं, दह्याचं परत मग लोणी काढलं, तर लोणी काय झालं? घन झालं की नाही? घन. असं हा जो गोवर्धन पर्वत आहे, हा गोवर्धन पर्वत म्हणजे या ठिकाणी राधा राणीच्या प्रेमाचं स्वरूप आहे, घन स्वरूप आहे. घनीभूत म्हणजे अतिउच्च. लोणी कसं? दुधापेक्षा श्रेष्ठ. तसं प्रेमाचं श्रेष्ठत्व त्या गोवर्धन पर्वतामध्ये प्रतीत होतं. आणि म्हणून गोवर्धन पर्वत हा फार महान आहे. असं म्हटलं की ह्या गोवर्धन पर्वताचा इतिहास पण महान आहे. ह्या गोवर्धन पर्वत 2-3 कथा कल्पभेदानुसार येतात. वृंदावनामध्ये पाहिलं तर पर्वत कुठं दिसत नाही हो. हा एकमेव पर्वत दिसतो गोवर्धन पर्वत. असे आहेत नंदगाव बरसाण्याला, त्यांच्याही लीला वेगळ्या. पण असं काही हिमालयाची रांग आहे, सह्याद्रीची रांग आहे, विंध्याचलची रांग आहे, असं काही तिकडे काही प्रकार नाही. मधूनच एक पर्वत कसं काय आला या वृंदावनामध्ये? हा पर्वत आला कुठून, असा एक प्रश्न. आणि या प्रश्नाचं उत्तर तर शास्त्रामध्ये वर्णन आहे की फार दिवसापूर्वी काशीमध्ये एक ऋषी राहायचे, त्यांचं नाव पुलत्स्य ऋषी. हे पुलत्स्य ऋषींनी विचार केला की, म्हटले मला भजन करायचं आहे, कीर्तन करायचं आहे, तर म्हटले एक चांगली जागा पाहिजे. संतांना कसं असते मंडळी की एक जागा पाहिजे, एकतर डोंगरामध्ये वरती जागा पाहिजे, गुफेमध्ये, किंवा मग आतमध्ये दरीमध्ये पण असे खोलवर कुठतरी जागा पाहिजे, किंवा घनदाट जंगलामध्ये जागा पाहिजे भजन करायला. यांनाही वाटायचं की काशीमध्ये तर फक्त गंगा नदी आहे म्हणून आम्ही थांबलोय, महादेव आहेत म्हणून थांबलोय, पण अशी जागा पाहिजे शांत, अशी गुफा पाहिजे, डोंगर पर्वत दर्या. मग पुलत्स्य ऋषी गेले हिमालयामध्ये. आणि हिमालयामध्ये हिमालय पर्वतांचा राजा आहे हिमालय. त्या हिमालयाला प्रार्थना केली आणि म्हटले मला एक पर्वत मिळेल का? पर्वत. ते म्हटले साधू संत येती घरा, तर मग काय करायचं? त्यांना मोकळ्या हाताने पाठवायचं नाही. संत जेव्हा घरी येतात तर त्यावेळेला संतांना आपल्याकडे जेवढी ऐपत आहे त्या ऐपतीने आपण साधू सत्कार केला पाहिजे. आणि जर संतांनी स्वतःहून काही मागितलं तर नाही म्हणायला पाहिजे. एकतर संत मागत नसतात, पण यदा कदाचित संतांनी जर काय मागितलं तर नाही म्हणायला नाही पाहिजे. मग इकडे संतांनी मागितलं, काय मागितलं? एक पर्वत पाहिजे म्हणले, मला एक पर्वत पाहिजे. म्हणले लाईनच आहे म्हणले पर्वतांची, घ्या म्हणले कुठलाही. तर हिमालयाच्या पाठीमागच एक पर्वत होता, तर हिमालयाचं पिल्लू म्हणून मुलगा द्रोणगिरी, द्रोणाचल किंवा द्रोणगिरी म्हणतात. तर हा द्रोणगिरी पर्वत जो आहे तो हिमालयाच्या मागं असा मुलगा, इतका सुंदर त्या हिमालयासारखा अवाढव्य हा पर्वत. त्याच्यावर नजर गेली त्या ऋषींची आणि ते ऋषी म्हटले की
हा पर्वत आम्हाला द्या. तिकडे बोट दाखवलं. हा 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 पर्वत आम्हाला द्या. ते म्हणले हा पर्वत, हा 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 पर्वत, हाच पाहिजे. हो म्हणले हाच पाहिजे. म्हणले दुसरा, नाही नाही म्हणले मला हाच आवडलाय. म्हणले किती सुंदर आहे हा द्रोणगिरी पर्वत, इतका सुंदर आहे. म्हणले मला हाच पर्वत, माझं भजन छान होईल. म्हणले इकडे हिरवी हिरवी गार झाडं, दर्या, झरे, इतकं सुंदर आहे याच्यावरती. म्हणले पुलत्स्य ऋषींची मागणी, हिमालयाला काही देव वाटेना, कारण तो त्यांचा लाडका पुत्र होता द्रोणगिरी. ते म्हणले अहो म्हणले नाही कसं म्हणायचं, संतांना कसं नाही म्हणायचं. आणि मग म्हणले ठीक आहे, नाही म्हणायचं नाही, कसं तरी हृदयावर दगड ठेवून, मनावर दगड ठेवून ते म्हणले ठीक आहे, ठीक आहे, पण आता त्या मुलाला तरी विचारा आधी, ज्याला जायचंय त्याला, या मुलाला काशीला घेऊन जाणार. म्हणले ठीक आहे, त्या मुलाला विचारलं. मुलगा म्हणला बाबा मी नाही जाणार सोडून तुम्हाला. आता तो द्रोणगिरी पर्वत म्हटला मी नाही जाणार सोडून. नाही म्हणले, संतांच्या सेवेमध्ये चाललाय म्हणले तू, भगवंतांच्या सेवेमध्ये चाललाय, जायला लागेल तुला. ठीक आहे म्हणले जातो, पण म्हणले माझी काही कंडिशन, माझ्या काही अटी आहेत. म्हणले मला आता मी या पुलत्स्य ऋषींबरोबर जाईल, पण म्हणले गॅरंटी आहे का की तुम्ही भजनच करणार का? माझ्या अंगा खांद्यावरती जर भजन झालं भगवंतांचं आणि काशीमध्येच नेऊन ठेवला तर बरं होईल, पण मध्ये आदेश कुठेतरी ठेवला किंवा माझा वापरच नाही झाला तर अवघड होईल. म्हणून त्या द्रोणगिरी पर्वताने सांगितलं, म्हणले मला इथं तिथं खाली ठेवायचं नाही. म्हणले जोपर्यंत काशी येत नाही, वाराणसी येत नाही, तोपर्यंत मला खाली ठेवायचं नाही. म्हणले ठीक आहे ठीक आहे, मी तुला काशीमध्येच नेऊन ठेवतो म्हणले. आणि या अटीवरती तो पर्वत निघाला. इच्छा नसताना सुद्धा हा द्रोणगिरी निघाला. पुलत्स्य ऋषींनी उचलून घेतलं त्या पर्वताला. हे ऋषी संत जे आहेत यांच्याकडे योग बल, योग सामर्थ्य, याच्या आधाराने ते सर्व गोष्टी करतात. निघाले ते हिमालयामधून निघाले. हिमालयामधून जात असताना आता खाली जायचंय बनारसला, काशीला जायचंय. तर हिमालयातून काशीला जाताना मग मध्ये वृंदावन पण लागतंय. हरिबोल. या वृंदावनामध्ये आले, पर्वत घेऊन आले. आणि पर्वत घेऊन आल्यानंतर त्या वृंदावनामध्ये त्यांचं संध्या करण्याची वेळ झाली. आणि त्यांनी विचार केला की आता वेळ तर झालेली आहे, पर्वताला खाली ठेवूया. आणि पर्वताला खाली ठेवूया आणि आपलं काम उरकून घेऊया म्हटले. यमुनेच्या काठी गेले. त्या द्रोणगिरी पर्वताला एका ठिकाणी ठेवलं त्या वृंदावनामध्ये. जसं त्या वृंदावनामध्ये त्यांनी भगवंतानी त्या पुलत्स्य ऋषींनी ठेवलं त्या पर्वताला. संध्या उरकली आणि आली आणि बघतात तर काय, पुन्हा त्या पर्वताला उचलण्याचा प्रयास केला, पण ते पर्वत काय उचले ना. पर्वत उचले ना म्हणल्यानंतर त्यांनी भरपूर बल लावलं, शक्ती लावली. गोवर्धन तो द्रोणगिरी बोलायला लागला. द्रोणगिरी म्हणले महाराज, ओ महाराज, आधीच सांगितलं जर मला इथं तिथं एकदा खाली ठेवलं की मी परत इथून हलणार. असं कसं म्हणले, तुला यावंच लागल म्हटले. म्हणले नाही येणार म्हणले. शाप देतो म्हणले मी तुला, तिळा तिळाने कमी होशील. मग ते म्हणले तिळा तिळाने कमी होशील. त्या गोवर्धन पर्वताला शाप दिला. गोवर्धन पर्वत म्हणजेच द्रोणगिरी पर्वत, त्याचं नाव पुन्हा काय झालं, गोवर्धन. का झालं, श्रीकृष्ण आले, त्यांनी गायी चारल्या तिकडे, गायींचं वर्धन झालं म्हणून त्याचं नाव गोवर्धन. मग हा द्रोणगिरी पर्वत गोवर्धन बनला कृष्णलीलेमध्ये. पण तत्पूर्वी त्यांनी शाप दिला होता, म्हणले की तू हात कमी कमी होत जाणार, दररोज कमी कमी होत जाणार. आणि आजही आपण वृंदावनाला गेला, असं गर्ग संहितेमध्ये विधान आहे की गर्ग संहितेनुसार हा गोवर्धन पर्वत उभा आडवा उंच 7 कोस होता. 7 कोस म्हणजे किती हो, साधारणपणे 21 किलोमीटर लांब, 21 किलोमीटर आडवा आणि 21 किलोमीटर उंच. एवढा उंच पर्वत की जे वृंदावनाला गेलेले आहेत त्यांना लक्षात येतं मी काय बोलतोय ते. हा गोवर्धन पर्वत सध्याला वृंदावन पासून 40 किलोमीटर लांब आहे. आणि असं म्हटलं जातं की भगवान श्रीकृष्णांच्या काळामध्ये 5,500 वर्षापूर्वी गोवर्धन पर्वताची संध्याकाळी सावली मथुरेवर पडत होती. 40-50 किलोमीटर अंतरावरती एवढा उंच पर्वत होता.
अशा प्रकारचा हा गोवर्धन पर्वत वृंदावनामध्ये प्रकट झाला. आणि वृंदावनामध्ये हा जेव्हा पर्वत प्रकट झाला, भक्तिविनोद ठाकूरांचं म्हणणं आहे, शाप हे निमित्त आहे म्हटले. हा गोवर्धन पर्वताची उंची कमी कशी काय झाली, तो जमिनीमध्ये धसायला लागलाय म्हणे. का धसायला लागलेला आहे? कारण भगवान श्रीकृष्ण यांची लीला समाप्त झाली. श्रीकृष्ण आणि राधाराणीची लीला समाप्त झाली. त्यांनी आपल्या धामाला प्रयाण केलं, गोलोकाला. आणि त्यांच्या विरहामध्ये, विरह प्रेमामध्ये हा गोवर्धन रडतोय. त्याला तुमचा विरह सहन होईना. अहो, ते कृष्ण माझ्या अंगा खांद्यावर खेळायचे, त्या गायी घेऊन यायचे चारायला, आणि आता कुठे गेले कृष्ण, म्हणून तो रडतोय गोवर्धन पर्वत. आणि अशा प्रकारे हा गोवर्धन पर्वत विरहामध्ये जमिनीच्या आत चाललेला आहे, असं वर्णन. आणि आज आपण गेला तर पाहतो गोवर्धन पर्वत किती हो, काही ठिकाणी तर दिसतच नाही, पूर्ण सपाट झालेला आहे. कधी कधी लोकांना वाटतं की वृंदावनला जायचं म्हणजे वृंदावनमध्ये एवढा मोठा पर्वत पाहायला मिळेल आम्हाला, गोवर्धन गोवर्धन. तिथं गेल्यानंतर प्रभूजीला विचारतात परिक्रमा करताना, प्रभूजी पर्वत नेमका आहे कुठे? दिसतच नाहीये. त्या तो गोवर्धन पर्वत जमिनीच्या आतमध्ये आहे, आतमध्ये. एवढा मोठा उंच पर्वत. अजून एक कथा येते रामायणाच्या संदर्भाने. सेतू बांधायचं काम चालू आहे, रामेश्वरम ते लंका. प्रभू रामचंद्र वानरसेनेला घेऊन सेतू बांधतायत. आणि हा सेतू बांधत असताना मोठी मोठी दगड टाकायची आणून. आता रामेश्वर हा द्राविड प्रांत आहे. द्राविड म्हणजे तिन्ही बाजूंनी ज्याला पाण्याने वेढलंय तो द्राविड प्रांत, त्याला म्हणायचं द्राविड प्रांत. सध्या जे तामिळनाडू, केरळ हे जे भाग आहेत हे त्याला द्रविड. त्या द्रविडमध्ये कुठं डोंगर दिसतात का हो? डोंगर वगैरे काय नाही, समुद्र आहे कडेला तिन्ही बाजूने. दगडं आणायची कुठनं एवढी सगळी सेतू बांधण्यासाठी, म्हणून ते दगडं टाकत तर होते सगळे, पण तो कमी पडायला लागले. आणि म्हणून हनुमान महाराजांना सांगितलं, हनुमानजी तुमचं आता काहीतरी तुम्हाला करावं लागतं, मोठे मोठे आपल्याला डोंगर आणायला लागतील उचलून. हनुमानजी म्हणले त्यात काय अवघड आहे म्हटले, मी जातो म्हणले आता हिमालयामध्ये. हनुमान महाराज हिमालयामध्ये गेले आणि हिमालयामधून ते सगळे पर्वत उचलून घेऊन यायचा त्यांचा प्लॅन होता. जसे गेले तसे त्या हिमालयामध्ये सर्वात उंच पर्वत, सर्वात सुंदर पर्वत त्यांच्या नजरेत भरला, तो द्रोणगिरी पर्वत. त्यांनाही तोच आवडला. आणि म्हटले चल म्हणले हिमालयाला, म्हणले हे पर्वत द्या म्हणले आम्हाला. ते म्हणले तर ठीक आहे, मुलाला विचारा म्हणले. मुलगा यायला तयार नाही. तो द्रोणगिरी म्हटला मी नाही येत म्हणले. अहो म्हणले भगवंताच्या सेवेत चाललाय म्हणले तुम्ही, भगवंतांच्या सेवेमध्ये चाललाय म्हणल्यानंतर मात्र तो तयार झाला. तो द्रोणगिरी तयार झाला आणि हनुमान महाराजांनी उचललाच. आणि घेऊन ते आकाश मार्गाने येत होते. आकाश मार्गाने येत असताना हनुमानजींनी हा पर्वत, त्यांनाही संध्या करायची होती, तर हनुमानजींनी हा पर्वत काही वेळासाठी वृंदावनच्या भूमीवरती ठेवला. तिथे वृंदावनच्या भूमीवरती ठेवला. तर असंही वर्णन एका ठिकाणी की जेव्हा हनुमान महाराज आकाशातून जात होते तर त्यावेळेला संदेश प्राप्त झाला हनुमानजींना, काय सेतू बांधायचं काम पूर्ण झालेलं आहे, आता काय पर्वत आणण्याची गरज नाही. हनुमानजी म्हणले तर ह्याचं काय करायचं? मग तेव्हा जेव्हा त्याला संदेश भेटला तेव्हा ते ठिकाण वृंदावन होतं. त्या वृंदावनामध्येच तो पर्वत ठेवला. ते गोवर्धन पर्वत रडायला लागला. ए बाबा म्हणले, भगवंताच्या सेवेमध्ये न्यायचं म्हणून मला घेऊन आला म्हणले, आणि आता म्हणले इथं ठेवतो मध्येच म्हणले. एकतर मी माझ्या घरी बरा होतो म्हणले तिकडं, आमच्या घरापासून मला वेगळं केलंस तू, भाऊभाऊकीपासून वेगळं केलंस, आणि आता मला तिकडं भगवंताच्या सेवेत तरी घेऊन जायचं, तिकडेही नाही, आता मध्येच कुठं ठेवायला लागला. हनुमान महाराज म्हणले घाबरू नको म्हणले, ज्या वेळेला तुला मी आता घेऊन जाणार होतो तर म्हणले सेतू बांधण्यासाठी. त्या सेतूवरून प्रभू रामचंद्र रिटर्न सुद्धा येणार नव्हते, फक्त पलीकडे जाणार होते एकदाच. पण म्हणले आता तुझ्यासाठी खुश खबर आहे म्हणले. त्या पर्वताला म्हणले गोवर्धनला, खुश खबर अशी आहे की म्हणले फक्त एकदाच भगवंत तुझ्यावर जाणार होते, आता भगवंत 11 वर्ष तुझ्या अंगा खांद्यावर खेळतील म्हणे द्वापार युगामध्ये.
यद रामकृष्ण चरण स्पर्श प्रमोद. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे. यद रामकृष्ण चरण स्पर्श. श्रीकृष्णांच्या आणि बलरामांच्या आणि बालगोपाळांच्या चरणाचा स्पर्श त्या गोवर्धन पर्वताला झालेला आहे. त्याच्या अंगा खांद्यावर भगवंत खेळलेले आहेत गायींना घेऊन. एवढं सौभाग्य त्या गोवर्धन पर्वताचं. त्या अहल्येचं किती सौभाग्य की प्रभू रामचंद्रांच्या चरणाचा एकदा स्पर्श झाला, त्या अहल्याचा उद्धार झाला. दगडातनं ती पुन्हा प्रकट झाली. रामायणामध्ये आपण हा प्रसंग पाहिला. तो कंस किती भाग्यशाली की त्याला श्रीकृष्णांचा बुक्की भेटली. त्याने एका बुक्कीतच गार केला कंसाला. स्पर्श झाला. तो कंस सुद्धा किती भाग्यशाली. या भगवंताचा एकदा स्पर्श भेटला. काही लोकांना भगवंताची फक्त दृष्टी पडली त्यांच्यावरती, त्यांनी त्यांचं जीवन धन्य झालं. पण म्हणले की हा 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 पर्वत इतका श्रेष्ठ आहे. म्हणले अंताय मद्री अबला हरिदास वर्य. शास्त्रामध्ये 3 लोकांना हरिदास म्हटलं. म्हणले हे 3 लोक आहेत म्हणले जे हरिदास आहेत. हरिदास म्हणजे भगवंतांच्या भक्तामध्ये सर्वात महान 3 लोक आहेत. पहिला नंबर कोणाचा? उद्धवाचा. हा उद्धव म्हणजे भगवंताचा प्राण आहे. प्राण. भगवंतांचा मित्र आहे उद्धव. इतकं प्रेम आहे भगवंताचं उद्धवावरती की अंतिम संदेश उद्धव गीता, अंतिम संदेश, अंतिम बोलणं या जगातून निघून जाताना भगवंतांनी उद्धवाशी केलेलं आहे. त्यांचं हृदय व्यक्त केलं भगवंतांनी उद्धवाकडे केलं. का जिगरी मित्र आहे भगवंताचा उद्धव. आणि दुसरं भगवंतांचा दास बनण्यामध्ये दुसरा नंबर आहे युधिष्ठिर महाराजांचा. धर्मराज. धर्मराजांचं चरित्र, युधिष्ठिर महाराजांचं चरित्र असं आहे मंडळीनो, यांचं भगवंतावर नितांत प्रेम आहे. धर्मराज नाव आहे. भगवंतांनी आयुष्यात कधी खोटं बोलले नाहीत, पण श्रीकृष्णाने सांगितलं म्हणून युधिष्ठिर महाराज खोटं बोलले आयुष्यातून एकदा. ज्याने आपला धर्म सोडला, धर्म सोडला श्रीकृष्णांसाठी. किती प्रेम असेल श्रीकृष्णांवरती. आणि तिसरं उदाहरण दिलेलं आहे हरिदास वर्य मध्ये. तिसरा नंबर लागतो. बोलो गिरिराज महाराज की. आणि म्हणून श्रीमद भागवतामध्ये वर्णन आलं हंताय मद्रीर अबला हरिदास वर्यो यद राम कृष्ण चरण स्पर्श प्रमोद. माणं तणोति सह गोगणस्तयोर्यत् पाणीयसूयवस् कंदरा कंदमूले. या गोवर्धन पर्वतावरती श्रीकृष्णांचे चरण लागलेले आहेत. आजही या पर्वताच्या वरती जर तुम्ही गेला, असं आपण वरती जात नाही, गोवर्धन पर्वतावर पाऊल नाही ठेवत. चैतन्य महाप्रभूंनी सांगितले या पर्वतावरती चढू नका. भगवंत कधी चढले नाहीत. आणि म्हणून पण काही लोक वृंदावनचे ब्रजवासी सांगतात की म्हणतात वरती भगवंताच्या चरणाचे ठसे आहेत त्या गोवर्धन पर्वताच्या वरती. आणि आजकाल ड्रोननी पण असं शूट केलं जातं. ते दाखवतात की त्या गोवर्धन पर्वतावरती भगवंतानी अनेक लीलास्थळ आहेत. भगवंताचे चरण दिसतात, बासरीची चिन्ह दिसतात, असे काही दगड आहेत जिकडे राधाराणीचा शृंगार केला ज्या दगडावर बसून भगवंतानी. काही दगड आहेत लाल रंगाचे आहेत आणि त्याचं कुमकुम तयार केलं भगवंतानी, राधाराणीला लावलं. बरंच काही गोष्टी त्या गोवर्धन पर्वतावरती आहेत. अर्थात आपण वर चढत नाही आणि पाहत नाही. भगवंतानी हा गोवर्धन पर्वत असा उचलून घेतला. एकतर वरती एवढ्या वर्ष 8-10 वर्ष त्या गोवर्धन पर्वताला स्पर्श केला. वरून त्या गोवर्धन पर्वतामध्ये सुंदर सुंदर गुफा आहेत. गुफा आज पण आहेत. त्या गुफामध्ये साधू संत लोक राहायचे पूर्वी. आजकाल कोणी राहत नाही, पण त्या गुफामध्ये साधू संत राहायचे, भजन करायचे. भगवंत दुपारच्या वेळेला गायी घेऊन जायचे. त्या गोवर्धन पर्वतावरती जाण्याची वेळ भगवंताची दुपारची बरं का, गायी चारायला. त्या दुपारच्या प्रहरी भगवंत त्या पर्वतावर जायचे आणि राधाकुंडामध्ये स्नान करण्याची वेळ भगवंताची दुपारचीच आहे गोपींबरोबर. आणि भगवंतानी गोवर्धन पर्वताच्या वरती तर सुंदर सुंदर लीला केल्याच,
पण या पर्वताला आपल्या डोक्यावर धारण केलं भगवंतानी 7 दिवस 7 रात्र. अहोभाग्य, या पर्वताचं अहोभाग्य. एवढा संग, इतिहासामध्ये एवढा संग राधाराणीला सुद्धा भेटला नाही, कुठल्या गोपीला भेटला नाही. किती प्रिय असेल हा गोवर्धन पर्वत भगवंतांना. म्हणून म्हणलंय हरिदास वर्यो. या हरीच्या दासांमध्ये या गोवर्धन पर्वताचा नंबर 1 लागतो. नंबर 1 पहिल्या नंबरवरती आहे गोवर्धन. आणि मग आता हा जो गोवर्धन पर्वत आहे वृंदावनामध्ये आता प्रकट झाला तर खरं, पण आता याचं महात्म्य कसं काय, भगवंतानी उचलून कसा घेतला, हाच आपला विषय आहे. भगवंतानी याला उचललं कशासाठी, या विषयाची चर्चा तर पूर्वी आपण केली बऱ्याच वेळेला, पण तुमच्या लक्षात राहत नाही, मला चांगलं माहिती. म्हणून पुन्हा पुन्हा आपण चर्चा करणार आहे. आता हा विषय आपल्या हृदयाचा बनला पाहिजे. हा विषय डोक्याचा नाही, फक्त डोक्यात नाही घ्यायचा. हा विषय कुठं गेला पाहिजे, हृदयात गेला पाहिजे. हा गोवर्धन कुठं घुसला पाहिजे, हृदयामध्ये. आणि म्हणून हा जे गोवर्धन महाराज आहे, गोकुळामध्ये दरवर्षी दिवाळीच्या दिवशी, पाडव्याच्या दिवशी इंद्राची पूजा केली जायची, देवी देवतांची पूजा केली जायची. मग त्यामध्ये इंद्राचाही सहभाग. इंद्रामुळे पाऊस पडतो. एक पावसाचं डिपार्टमेंट आहे. इंद्र जो आहे, इंद्र प्रसन्न असेल तर म्हणले पाऊस चांगला पडतो. याचे गणित आहे, मी तुम्हाला सांगतो. असं शास्त्रामध्ये वर्णन आहे की जर देशाचा राजा जो आहे, हा राजा जर पुण्यवान असेल तर त्या वर्षी तिथे दुष्काळ पडत नाही, भरपूर पाऊस पडतो, असं म्हणलेलं आहे. त्या राज्यामध्ये पाण्याला कमतरता नाही आहे. आणि आजही हे गणित लागू होतं. तर असं माघ महिन्याच्या शेवटी असं काय पावसाची लक्षणं नसतात, परंतु जर माघ महिन्यामध्ये शेवटी पाऊस पडला तर समजायचं की त्या देशाचा राजा हा पुण्यवान आहे. राजा म्हणजे सध्याच्या भाषेमध्ये सरकार. तर गेले 10 वर्षापासून मी बघतोय, 10 वर्ष होऊन गेले, दरवर्षी माघ महिन्यामध्ये मी चेक करतो, पावसाचं काही वातावरण नसतंय, थोडासा पाऊस येऊन जातो, हलकासा पाऊस येऊन जातो. सांगण्याचा उद्देश हा, गोकुळामध्ये नंद महाराज, भगवंताचं नाव आहे नंदसूत. नंदसूत. असं श्रीकृष्णाचं 2 प्रकारचं आदान प्रदान आहे. एक आहे यशोदानंदन, यशोदेचे पुत्र. दुसरा आहे नंदनंदन, बापाबरोबर वेगळं रिलेशन आहे भगवंताचं नंद महाराजांबरोबर. त्यांच्याबरोबर एक वेगळाच रस आहे, याची चर्चा आपण इथे नाही करणार. आणि यशोदा मातेबरोबर एक वेगळंच संबंध आहे भगवंताचा, वेगळाच रस आहे त्यांचा. आणि मग भगवान श्रीकृष्ण छोटेसे आहेत, 7 वर्षाचे बालक आहेत, बऱ्यापैकी कळतंय, बोलायला येतंय आणि व्यवहार ज्ञानी थोडं थोडं यायला लागले. आता घड्याळाचे काटे समजायला लागलेत, दिवस समजायला लागलेत. आणि मग भगवान श्रीकृष्ण, बाबा 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 काय करते, अहो तयारी नाही, इंद्रपूजा. म्हणले इंद्राची पूजा, हो म्हणले, आपल्याला पाऊस देतो इंद्र म्हणले, मग त्याची पूजा केली जाते. वर्षातनं एकदा यज्ञ करायचा, स्वाहा 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 इंद्राय स्वाहा इदम नमः, इंद्राला तो द्यायचं. जेव्हा यज्ञामध्ये आहुती अर्पण केली जाते त्या त्या देवतांच्या नावाने, चंद्राय स्वाहा म्हटलं की चंद्राला भेटतं, सूर्याय स्वाहा म्हटलं की सूर्याला भेटतं, असं आहुती दिली जाते यज्ञामध्ये. असं इंद्राला आहुती द्यायची आहे म्हटले, आणि त्याचा भाग तो घेऊन जातो. टॅक्स, GST आलं लक्षात, आणि भरावं लागतं सरकारला. तसं एक युनिवर्स, एक गव्हर्नमेंट आहे, वैश्विक सरकार आहे एक. सूर्य, चंद्र, इंद्र, वरुण देवता, जल देवता, हे एक वेगळं सरकार आहे, मोठं सरकार आहे विश्वाचं. यांना पण GST भरावा लागतो. यांचा पण GST आपण द्यायला पाहिजे, कर द्यायला पाहिजे, टॅक्स भरायला पाहिजे. कोण कोण भरते, हात वरती करा. यांचा टॅक्स सरकारला भरताय तुम्ही, पण यांना कोण कोण भरते, हात वरती करा. सूर्य चंद्र या देवतांना भरता का टॅक्स? तुम्ही भरत नाही का? देवतांना टॅक्स देत नाही.
तर देवतांनाही टॅक्स द्यायला लागेल आपल्याला. पण ज्यांनी श्रीकृष्णाला समर्पित केले जीवन, त्यांना मुफ्त आहे, टॅक्स नाहीये. जर टोल नाक्यावर गेला तर टोल नाक्यावर लिहिलेलं असतंय, खालील लोकांना कोणत्याही प्रकारचा टोल आकारला जाणार नाही. नंबर 1, देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती. राष्ट्रपतीची गाडी आली तर त्याला फास्टॅग नसतो आणि त्याला टोल लागत. जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, आमदार, खासदार जे कोणी असेल त्यांची लिस्ट असते. एवढ्या गाड्या सोडायच्या, हो एवढ्या गाड्या सोडायच्या, यांना पैसे घ्यायचे नाही, मुफ्त मध्ये सोडायचं. तसं जर श्रीकृष्णांना समर्पित झाला जीवात्मा तर त्याला टॅक्स वजा आहे, माफ आहे, त्याला टॅक्स नाहीये. आणि मग त्याला सोडलं जातंय. इंद्र, चंद्र, बाकीचे देवता, ए नाही नाही नाही, हा श्रीकृष्णाचा माणूस आहे का, सोडा म्हणे, लवकर सोडा. नुसतं सोडायचंच नाही, सलाम पण करायचा त्यांना. तुम्ही कृष्णाचे भक्त आहे ना, त्यांना सलाम करायचा, नमस्कार करायचा. जाऊ द्या जाऊ द्या, गाडी जाऊ द्या. समजलं का? म्हणून म्हणले श्रीकृष्णाचा भक्त झाला तर देवी देवता सगळे त्याची आरती करतात, त्या भक्ताची आरती करतात. असं म्हणलेलं आहे की त्या श्रीकृष्णांचा एखादा भक्त असेल तर त्या भक्ताच्या चरणाची धूळ मिळावी म्हणून हे देवी देवता पण तरसतात. या भक्ताच्या, या तुकाराम महाराजांच्या चरणाची धूळ आम्हाला मिळेल का हो, असं इंद्राला वाटतं. किती महान आहे ते संत, असा इंद्र बोलतो. अशा प्रकारे इंद्राची पूजा करताय वे, इंद्राची पूजा करताय. बाबा बाबा म्हणले, अहो इंद्राची पूजा कशासाठी करायची, इंद्र काय देतो बाबा. बाळा, इंद्र आहे ना आपल्याला पाऊस देतो बरं का, दरवर्षी पाऊस पडतो की नाही, मग इंद्राला त्या टॅक्स दिला पाहिजे की नाही. पाऊस पडतो, बर. म्हणले, अहो पाऊस तर बाबा आपल्या गोवर्धन पर्वतामुळे पडतो म्हणले. ते कसं काय, बघा म्हणे आकाशामध्ये ढग येतात की नाही, म्हणजे ढगाला डोंगरामुळे आडले जातात ढग आणि मग आपल्या वृंदावनावरती पाऊस पडतो. हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. भगवंतांचे वडील कोण, नंद महाराज. हे नंद महाराज एक एक प्रश्न, हा इंद्र असा आहे, तसा आहे, तसा आहे, देवता आहे, म्हटले अहो तो इंद्र देतो काय, म्हणले पाऊस इंद्रामुळे पडत नाही म्हणले. भक्ती मार्गाकडे, कर्मकांडाकडून भक्ती मार्गाकडे लावायचं काम चालू आहे वडिलांना. श्रीकृष्णाने प्रचार केला वडिलांना, जसं आम्ही तुम्हाला करतोय. या कर्मकांडातनं, या उपासना कांडातनं बाहेर या, श्रीकृष्णाची भक्ती करा. वडिलांना सांगितलं, म्हणले अहो काय देवाची पूजा करायची गरज नाही म्हणले, हा जो पाऊस पडतोय म्हणले या गोवर्धन पर्वतामुळे पडतोय म्हणले. झाडं आपण म्हणतो की नाही, जिकडे झाडं भरपूर आहे तिकडे पाऊस चांगला पडतोय. या गोवर्धनवरती किती मोठी मोठी झाडं आहेत म्हटले, हे फळं भाजीपाला हे काय मिळतं सगळं त्या गोवर्धन पर्वतावरती आहे म्हणले. एवढं स्वच्छ झरण्याचं पाणी आहे म्हणले, ते पाणी आपण पितोय म्हणले. आपल्याला लाकूड फाटा, चुलीसाठी लागणारं इंधन सगळं त्या गोवर्धन पर्वतापासून मिळते. आपल्या गायी दिवसभर त्या पर्वतावरती चरायला जात आहेत. तिथलं कवळं कवळं लुसलुशीत पाणी, सुयवस कंदरा कंद मूल हे सगळं सुयवस अतिशय कोमल असं गवत त्या गोवर्धन पर्वतावरती आहे म्हटले. ते गवत आपली गायी खाते म्हणे आणि त्यामुळे एवढं सुवासिक असं आपल्याला दूध भेटतंय म्हणे. एवढं सगळं दूध, लाकूड फाटा, फळं, सुंदर पाणी, हे सगळं त्या पर्वतापासून भेटतंय म्हणले. तुम्ही म्हणले त्या इंद्राची पूजा करताय म्हणले. या देवाची इंद्राची पूजा करायची काय गरज आहे, हे यज्ञ वगैरे काही करू नका म्हटले, यज्ञ करण्याची गरज नाही म्हटले. आणि मग पोराच्या बोलण्यात दम तर दिसतोय. पोरग बारकच आहे परंतु बोलण्यात जरा कॉन्फिडन्स आहे. आणि मग म्हणले ठीक आहे, उपनंद सुनंद हे भाऊ होते नंद महाराजांचे, हे सगळे आले, मीटिंग बसली. आमचं बारकं बाळ म्हणले कन्हैया म्हणले आम्हाला म्हणते इंद्राची पूजा करू नका. मग सगळे बोलवले, गर्गमुनी आले, सगळे ऋषीमुनी एकत्र आले, चर्चा केली. म्हणले एका दृष्टिकोनातून या कन्हैयाचं बरोबर तर वाटतंय म्हणले. म्हणले ठीक आहे म्हणले. मग काय आलं, ते गेले, सगळं जे साहित्य तयार केलं होतं, पाडव्याचा, दिवाळीचा पाडवा, दिवाळीचा पाडवा, अमावस्याचा दिवस, सगळे गेले, ते सगळं साहित्य घेतलं, बैलगाड्यांमध्ये भरलं
आणि सगळे त्या गोवर्धन पर्वताकडे निघाले. हरी बोल. त्या गोवर्धन पर्वताकडे निघाले आणि गोवर्धन पर्वतामध्ये त्या ठिकाणी गोवर्धनची पूजा, जे काही यज्ञाला सामान बनवलं होतं, जे काही तयारी केली होती, त्याने त्या गोवर्धन पर्वताची पूजा दिवाळीच्या पाडव्या दिवशी ती पूजा केली त्या गोवर्धन पर्वताची. आणि जशी पूजा केली तर त्या पूजा केल्यानंतर त्या पाडव्याच्या दिवशीच त्या पर्वतामधून एक सावळ्या रंगाचं स्वरूप, ज्याला हात आहेत, चेहरा आहे, त्याच्या डोक्यावरती एक असा मुकुट आहे, असं एक सुंदर स्वरूप असं त्या पर्वताच्या वरती प्रकट झालं. हरी बोल. श्री गोवर्धन महाराज महाराज गोवर्धन महाराज महाराज तेरे माथे मुकुट विराज रयो. गोवर्धन महाराज महाराज तेरे माथे मुकुट विराज रयो. तेरे माथे मुकुट विराज रयो. तेरे माथे मुकुट विराज रयो. गोवर्धन महाराज महाराज तेरे माथे मुकुट विराज रयो. तो पे पान चढ़े तो पे फूल चढ़े. तो पे पान चढ़े तो पे फूल चढ़े. महाराज महाराज तेरे माथे मुकुट विराज रयो. श्री गोवर्धन महाराज महाराज तेरे माथे मुकुट विराज रयो. गिरि गोवर्धन जय गिरि गोवर्धन. 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 बोलो गिरिराज धरण की. त्या पर्वताच्या वर एक स्वरूप प्रकट झालं. त्या पर्वताच्या वरती एक सावळ्या रंगाचं स्वरूप प्रकट झालं. या स्वरूपाचं वैशिष्ट्य असं, नीट ऐका, ते स्वरूप सेम जसं श्रीकृष्णाचं स्वरूप आहे तसंच स्वरूप होतं. श्याम सुंदर श्रीकृष्णाचं स्वरूप अगदी तसंच स्वरूप प्रकट झालं त्या गोवर्धन पर्वताच्या मध्ये. आणि जेव्हा ते स्वरूप प्रकट झालं त्यावेळेला ते स्वरूप बोलायला पण लागलो, हालायला पण लागलं, बोलायला पण लागलं आणि काय म्हणायला लागलं, शैलोस्मी शैलोस्मी, तेच म्हणायला लागलं. श्रीकृष्णाचंच म्हणणं आहे शैलोस्मी. पर्वतामध्ये शैल म्हणजे पर्वत,
तो पर्वत मीच आहे, मीच आहे, मीच आहे, मीच आहे, मीच आहे. हा पर्वत जो आहे तो मीच आहे, श्रीकृष्ण म्हणतायत. शैलोस्मी. हा गोकुळातल्या या वृंदावनच्या लोकांचा विश्वास, असा श्रीकृष्णांवर विश्वास आहे, पण दाखवत नाहीत आणि नेहमीच त्या श्रीकृष्णाला बाजूला सारतात लोक. श्रीकृष्णाचं म्हणणं आहे तो पर्वत मीच आहे. असं मगाशी तर मी सांगितलं की गोवर्धन काय आहे. गोवर्धन हा दास म्हणून मी सांगितलं तुम्हाला, हरिदास, बरोबर आहे. पण आता मी काय म्हणतोय, ते गोवर्धन म्हणजे साक्षात श्रीकृष्णाचं स्वरूप आहे. हा गोवर्धन पर्वत म्हणजे काय पर्वत नाहीये, हे श्रीकृष्णाचं रूप आहे. त्या पर्वताच्या रूपाने श्रीकृष्णच प्रकट झालेले आहे. आणि मग असे हे श्रीकृष्ण जेव्हा त्या ठिकाणी प्रकट झाले, मग अमावस्या, पाडवा, दिवाळीचा प्रकट झाले. दुसऱ्या दिवशी प्रतिपदा, प्रथमा, प्रतिपदा, बली प्रतिपदा म्हणतो की नाही आपण. तर त्या दिवशी ते म्हणले मला भोग लावला पाहिजे. आता भगवंत जेव्हा प्रकट होतात, जेव्हा भगवंताचं स्वागत होतं, आरती होते, तर भगवंताला खायला काहीतरी दिलं पाहिजे. म्हणले एवढे सारे व्यंजन बनवले होते गोकुळामध्ये त्या वृंदावनच्या लोकांनी. हे सगळे बैलगाड्यामध्ये भरून भरून, शास्त्रामध्ये वर्णन आहे, सगळं घेऊन आले त्या पर्वताकडे. आणि त्या पर्वताला त्या 2 हात सुद्धा बाहेर आले असे. आणि ते सगळं खायला लागले. असं नाही असं ताटात वाटीमध्ये भोग. आपण तर देवाला भोग कसा वाटीत लावतोस, छोटेशा आहे की नाही. आपण मोठं ताट घेतो, देवाला एवढ्या वाटे ठेवतो. एवढे गोवर्धन पर्वताला भोग दाखवायला गेले तर असं मोठं असं कढई पण नाही, जे काही खड्डे होते ना, खड्डे, त्या खड्ड्यामध्येच ओतली रसमलाई. मोठे मोठे खड्डे असे आडासारखे, विहिरीसारखे, सरोवर तलावासारखं. आणि सगळं झालं. मग मोठं असे पाण्याचं सरोवर तिकडे गोवर्धनवरती आहेच. त्याच्यामध्ये गोवर्धनी हात सुद्धा धुतले आणि त्या पर्वताने काय केलं, नंतर सगळं झाल्यानंतर तांबूल, तांबूल, तांबूल माहितीये का, भगवंताला पानाचा विडा दिला जातो. पान आपण नाही खाल्लं तरी चालेल, खायलाच नाही पाहिजे पान, कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही करायला पाहिजे. पण भगवंताच्या मंदिरातलं जर पान भेटलं तर प्रसाद बनवून घ्यायला पाहिजे. तांबूल पण दिलं. जास्त चर्चेला वेळ नाही इकडं. मग तांबूल दिल्यानंतर काय आलं, पान खाल्ल्यावर काय होतं गुरुजी, थोडंसं अडकतं दातामध्ये, बरोबर आहे का. म्हणले मग आता टव करायला काडी पण पाहिजे ना थोडंसं जेवण झाल्यानंतर. आणि मग भगवंतानी काय केलं, तिथलंच एक झाड मोडलं. ते झाडच घेतलं थोडंसं दात साफ करायला. असंही वर्णन इतकं. त्या गोवर्धन पर्वताला 56 प्रकारची व्यंजनं, दुधाची खीर, शेवयाची खीर, अजून कशाची, खपली गव्हाची खीर, समोसे, कचोरी, गरम गरम भजे, अर्थात ते कांदा भजे नव्हते. पर्वताला, भगवंताला नाही चालत कांदा भजे, वडापाव, अजून काय बरंच काही पदार्थ. मला जे आठवलं ते सांगेल. हे अर्थात मला आवडते असं नाही. भेळ, रगडा, पुरी, पाणीपुरी, चपाती, भाजी, भाकरी, ठेचा, जे काही आहे सगळं भोग लावलं त्या वृंदावनच्या लोकांनी. भगवंतानी भरपूर खाल्लं असं. बैलगाड्या भरून आणल्या दुसऱ्या दिवशी बनवून सगळं. आणि सगळं खायला लागले भगवंत. सगळे लोक बघतात, अरे पर्वत खायला लागला, पर्वत खायला लागला. आणि मधूनच ओरडायला लागला. काय ओरडला, अन्योर, अन्योर. हा ब्रज भाषेमधला शब्द. अन्योर म्हणजे आणखी आणा, आणखी आणा, आणखी आणा. अजून जावा रे, जावा जावा, जेवढं काय घरी आहे तेवढं घेऊन या. बनवायचं चालूच आहे, खायचं चालूच आहे. दिवसभर हाच प्रोग्राम, बली प्रतिपदा ह्यातच गेली. दुसरा दिवस सगळा खाण्यामध्ये गेला भगवंतांचा. आणि मग ते गाव पण आहे बघा, जेव्हा आपण परिक्रमा करतो का गोवर्धन पर्वताची, एक गाव लागतं अन्योर. पण आपण त्या गावामध्ये जात नाही, कारण आपल्याला अंतर कमी करायचं असल्यामुळे आपण मातीतून चालतो आतून जरा. गाव राहतं बाहेरच्या साईडला. पण मी सांगत असतो गोविंद कुंड, आठवतंय का, तर तिथं ते गाव आहे, त्याच्या बाहेर अन्योर गाव आहे. आणि मग भगवान
ते गोवर्धन जो आहे, तिसरा दिवस उजडला. तर हा तिसरा दिवस द्वितीया, यमद्वितीया, म्हणजे भाऊबीजेचा दिवस. तर या दिवशी जी यमद्वितीया आहे, या दिवशी काय, भाऊ बहिणीला, बहीण भावाला राखी बांधते. आणि वृंदावनामध्ये फार प्रसिद्ध आहे, भाऊबीजेच्या दिवशी यमुना नदीमध्ये स्नान करण्याचा विधी आहे. विश्राम घाटावरती मथुरेमध्ये मोठं लाखो लोक येतात, फार मोठा मेळा भरतो. तर भाऊबीजी दिवशी असं म्हणलेलं आहे, बहीण आणि भावानी दोघांनी मिळून काय केलं पाहिजे, यमुनेमध्ये स्नान केलं पाहिजे. कुठं, मथुरेमध्ये विश्राम घाटावरती. आणि तिथं स्नान करायचं आणि त्या घाटावरती एक यमराजांचं मंदिर आहे, त्यांचं दर्शन करायचं. जो कोणी असं करतो, असं म्हणलेलं आहे, यमराज त्याचं काही वाकडं करू शकत नाही. समजलं का? यमराज त्याच्याकडे बघणार पण नाही. अशा प्रकारे या ठिकाणी कार्तिक शुक्ल तृतीया 3 दिवस झाले. आता पाडवा, बोला, अमावस्याचा पाडवा, बलिप्रतिपदा, यमद्वितीया, भाऊबीज 3 दिवस झाले की आता. मग 4था दिवस स्वर्गामध्ये. इंद्र म्हणला, दरवर्षी तर टॅक्स वेळेवर भरतात ही लोक वृंदावनचे, या वर्षी काय टॅक्स भरला नाही म्हणले, काय भानगड आहे बघा. आला नाही म्हणले. अहो महाराज, मोठी गडबड झाली. आम्ही त्या विचारातच आहे म्हणले. काय ठीक आहे, चुकून राहिला असेल, पाडव्या दिवशी भरत होते म्हणले, सणासुदीचं भरला नाही, पुढच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदेला भरतील, पण म्हणले काय आलाच नाही. भाऊबीज झाली तरी टॅक्स भरला नाही वृंदावनच्या लोकांनी म्हणले. आता म्हणले तेच आम्ही पण विचारात पडले, म्हणले जाऊन बघा काय झालंय. म्हणले एक बारकं पोरग आहे म्हणले, 7 वर्षाचं काळं सावळं पोरग आहे म्हणले. त्याच्या ऐकण्यामध्ये ही लोक आले म्हणले वृंदावनचे सगळे, आणि त्याने सांगितलं देवांची पूजा करू नका, या पर्वताची पूजा करा. येडे आहेत का रे वृंदावनचे लोक? पर्वताची कोणी पूजा करतो का? पर्वताची कुणी पूजा करतो का? नीट बघा म्हणले जाऊन काय झाले. नाही म्हणले हेच सत्य आहे म्हणले. एक बारकं पोरग आहे 7 वर्षाचं, आणि त्याच्या ऐकण्यामध्ये येऊन म्हणले ही लोक असं करायला लागलेले आहेत म्हणले. बरं म्हणले ठीक आहे. मग त्या ठिकाणी इंद्राने विचार केला, म्हणले असं आहे का? मग इंद्राने थोडा पाऊस पाडला. बघा, बिना यज्ञ करताच पाऊस पाडला. पाऊस पाडायला नाही पाहिजे होता, पण इंद्राने असा पाऊस पाडला. प्रलयाच्या वेळेला जो पाऊस असतो त्याला संवर्तक म्हणायचं. काय म्हणायचं? हा संवर्तक पाऊस पाडायला सुरू केलं इंद्राने. सुरुवातीला थोडा छोटा पाडला, बघितलं काय, म्हणले काय ह्यांना काय फरक पडे ना म्हणले. थोडा वाढवला, पाऊस वाढवला. ह्या संवर्तक पावसाचं वैशिष्ट्य मंडळीनो, हातीच्या सोंडे एवढे थेंब पडायचे. थोडा मोठा गारा पडल्या तरी आपण बाहेर फिरू शकत नाही, एवढे मोठे थेंब पाण्याचे हातीच्या सोंडेतून पडावे असे. एवढा मोठा पाऊस त्या वृंदावनामध्ये पडायला लागला. लोक सगळे ब्रजवासी झोडपून निघाले, सगळे गाई गुरं वासरे सगळे झोडपून निघाले. यमुनेला पूर आला, त्या पुरामध्ये सगळी घरं वाहून गेली. त्या गोकुळामधली, वृंदावनामधली सगळे ओरडायला लागले, अरे त्या बारक्या पोराला हुडका रे, त्याच्यामुळे तर समस्या आली सगळी म्हणले. त्याचं कुठं ऐकलं म्हणले, काय झालं, इंद्र कोपला म्हणले. इंद्र कोपला, मसुबाचा कोप झाला रे. काय करायचं, इंद्र कोपला म्हणले हसू झाले. आपलं असंच आहे, आपण जरी भजनाला लागलो, भक्ती मार्गाला लागलो, कुठनं तरी मनात येतेच आपल्या. थोडंफार आता नशिबाने तुमच्या कर्मानुसार आजारी पडला तुम्ही, आजारी पडला, 2-4 दिवस झालं काय कणकण जाईना, डॉक्टर केले, सगळं केलं, वाटतंय काय मग मसुबा तर लागला नसेल ना. गळ्यात माळ आहे, जप करतोय, तरी सुद्धा असं वाटतंय. तसं वृंदावनच्या लोकांचं झालं. ते म्हणले, अरे म्हणले इंद्र तर लागला नाही ना आम्हाला. दरवर्षी कापावं लागतंय, नियम असतोय. म्हणले इंद्र तर नाही. म्हणले इंद्रच आहे म्हणले. या पोराच्या ऐकण्यात आलो म्हणले आपण, आणि म्हणले गडबड झाली सगळी. त्या पोराला बोलवा म्हणले इकडं. भगवंत म्हणले, छोटासा मुलगा, म्हणले काय टेन्शन घेऊ नका, मी आहे ना म्हणले. घाबरायची काय गरज आहे, मी आहे ना, हम आहे ना. मग अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण, छोटेसे 7 वर्षाचे श्रीकृष्ण
गेले आणि भगवंताने सुदर्शन बोलवलं, सुदर्शनला बोलवलं. अर्थात ते सर्वांना नाही कळालं, नाही तर क्लिअर झालं असतं की हाच नारायण आहे म्हणून. कधी कधी भगवंत म्हणायचे मी नारायण आहे, माहिती आहे का तुला आईला. बलराम म्हणायचा मी नारायणाचा भाऊ आहे म्हणायचा, आणि माझे एवढे अवतार झालेत म्हणायचं, पूर्वी मीच लक्ष्मण होतो म्हणायचा. हे सगळं सांगायचं. यशोदा मैया म्हणायचे सगळे अवतार काय माझ्याच घरात जन्माला आले का काय? नारायण नरसिंह आणि काय काय सगळं तुम्ही. आणि धोपटायची त्यांना दोघांना. आता भगवंतानी सुदर्शन चक्र काढलं. सुदर्शन चक्राने काय केलं, ते कट मारलं त्या गोवर्धन पर्वताला. बघितलं ग्राइंडिंग मशीन मध्ये एक व्हील असतं, कट मारला पूर्ण पर्वताला त्या सुदर्शन चक्राने, आणि भगवंतानी अलग तो पर्वत उचलून घेतला असा. हरिओ, पर्वत उचलून घेतला भगवंतानी. जसं कापसाचा गोळा, कापसाचा काय म्हणायचं, गोळा तर नाही म्हणू शकत, कापूस असा असतो, तो कापसाचा लगदा म्हणा, पुंजका म्हणा, जसं का असा अदांतरी असा आकाशात घ्यावा, असं गोवर्धन पर्वत उचलला भगवंतानी. हातावरती असा उचलला, आणि हाताच्या वरच दिसत होता भगवंतानी. असं हातावर पण नाही, हातामध्ये डाव्या हाताच्या करंगळीच्या पण नाही, करंगळीच्या नखावरती भगवंतानी पर्वत उचलला. असं वाटत होतं की वरतीच आहे, चिकटलाच नाही हाताला. अशा प्रकारे भगवंतानी तो गोवर्धन पर्वत असा धरला, धारण केला, आणि भगवंताचं नाव झालं काय, गिरिधारी लाल की. हा गिरिधारी, गोवर्धनधारी अशी नाव पडली भगवंताची. आणि मग ते राधा राणी बरोबर जोडलं गेलं ते नाव. भगवंताची जी लीला होते तिकडं जोडलं जातं. मेरो राधा रमण गिरधारी, गिरधारी श्याम बनवारी. मेरो मेरो राधा रमण गिरधारी, गिरधारी श्याम बनवारी. मेरो राधा रमण गिरधारी, मेरो राधा रमण गिरधारी. गिरिधारी श्याम बनवारी, गिरिधारी श्याम बनवारी. मेरो राधा रमण गिरधारी, गिरिधारी श्याम बनवारी. करंगळीनं उचललाय, करंगळीनं. करंगळी म्हणजे दोन्ही हातामध्ये कमी शक्तीचा हात कुठला, डावा. जी चपणे त्यांचा विषय वेगळा, एक्सेप्शनल केसेस आहेत त्या. पण दोन्ही हातामध्ये कमी शक्ती डाव्या हातामध्ये. त्यातला 5 बोटामध्ये सगळ्यात कमी शक्ती करंगळीमध्ये. त्या करंगळीमध्ये सुद्धा अशी धरली तरी ताकद येऊ शकते करंगळीमध्ये. परंतु त्या करंगळीमध्ये सगळ्यात कमी ताकद म्हणजे टोकामध्ये, नखामध्ये. नख आहे, नख, त्या नखावर भगवंताने उचलला. आणि मग ते कापसाचा गोळा उचलल्यासारखं ते उचलला, आणि ब्रजवासी वृंदावनवासी जे आहेत ते सगळे ओरडायला लागले, हे काठी लावा, काठी लावा म्हणले, काठी लावा खालनं. त्यांना वाटलं जादू झाली, जादू झाली. म्हणजे जादू कशी काय झाली? म्हणले नारायण प्रसन्न आहेत म्हणले आपल्यावरती, हे नारायणाची कृपा आहे म्हणले सगळी. म्हणले काही ब्रजवासी आले तिकडं, काही पैलवान होते, पैलवान त्यामध्ये. पैलवानांनी पण अशा काट्या बिट्या घेऊन आले, काही गुराखी होते, सगळे आले तिकडे, महिला पुरुष सगळे आले. सगळ्यांनी काट्या लावल्या अशा. हे धरा म्हणले पर्वताला, म्हणले सगळ्या पूर्ण. आता लाखो लोक त्या पर्वताच्या खाली, बरं का, 10-20 हजार नाही, सगळं मथुरा, गोकुळ, वृंदावन, हे सगळं ब्रजमंडल, 84 कोस, हे सगळे लोक त्या पर्वताच्या खाली उभा राहिलेले आहेत. आणि जेव्हा पर्वताच्या खाली उभा राहिलेले आहेत, त्या पर्वताला सर्वांनी काठ्या लावलेल्या आहेत. कुणी हात लावले, कुणी काठ्या लावले, जे काही जमल तसं. पर्वतही कमी जास्त उंचीचा आहे असा.
आणि मग भगवंताचा एक मित्र पण होता तिकडे, लोटा बाबा. काय नाव त्यांचं? असं भगवंताला कुस्ती शिकवली या मित्राने. म्हणजे वयोवृद्ध होते बरं का ते लोटा बाबा. तर लोटा बाबा हे हनुमानजींचे अवतार असंही काही संतांचं म्हणणं आहे. रे लोटा बाबांनी पण तिकडे आलेले आहेत, काठी लावलेली आहे. आणि मग भगवान श्रीकृष्णाने विचार केला, म्हटले ह्याने काट्या लावलेत म्हणले. काट्या लावून कुठं पर्वत उचलत असतो का? भगवंतानी काय केलं माहिती? त्यांनी काट्या लावल्या, भगवंतानी हात खाली केला थोडासा. जसा थोडासा असं केलं खाली भगवंतानी करंगळी, सगळ्यांच्या काट्या तुटून पडल्या. सगळं वजन त्या काट्यांवरती आलं. मग या लोकांना समजलं, म्हणले नाही नाही नाही, म्हटले काहीतरी जादू आहे म्हणले. लगेच मग ओरडा लावले, पर्वत पडला, पर्वत पडला, पर्वत अंगावर पडला. मग लगेच भगवंताने असं उचलून धरला, वरती धरला. आणि मग भगवान म्हणले, तुम्हाला माहिती आहे का, तो मीच आहे, तो नारायण मीच आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणले, मी नारायण आहे. लोक म्हणले, कसं काय सांग बर? नारायण आहे. आजकाल ही लोक मीच देव आहे म्हणतात, किंवा आपण देव बनवू शकतो म्हणतात. त्यांच्यासाठी हे उदाहरण. देव बनवू शकतो तर मग गोवर्धन पर्वत उचलून दाखवा. मग तुम्ही जर देव आहे तर गोवर्धन पर्वत राहू द्या, आपण काय करू, एक छापडीचा गोवर्धन बनवू, एवढाच बनवू, 1 ग्रॅमचा, आणि तो नाकावर धरून दाखवा बरं तुम्ही. असं 7 मिनिटं फक्त, 7 दिवस 7 रात्र पण नको. श्रीकृष्ण म्हणले, बघा जे स्वतः नारायण आहेत ते म्हणतात की मी नारायण आहे, तरी लोक विश्वास ठेवत नाहीत वृंदावनचे. आणि आपण साधारण माणसाला नारायण समजून नर का नारायण बन गया, साधना करके तपस्या करके, त्याच्यावर आपण विश्वास ठेवतोय. आणि वृंदावनचे लोक जे स्वतः नारायण आहे, एवढा पर्वत उचललाय तरी विश्वास ठेवत नाहीत. लक्षात घ्या तुम्ही या गोष्टी सगळ्या. जो सिद्धांत आहे नरक से नारायण का प्रवास, हे काही नाही असं काही नसतं. तर अरे 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 6 दिवसाचा असताना पुतना मारली, आघासूर मारला, बकासूर मारला, तृणावर्त मारला, कालियाचं दमन केलं, शक्तासूर मारला. ह्या गोपींना किती वेळा सांगितलं मी, अहो सत्यनारायणाची पूजा करू नका. सत्यनारायणाची पूजा करता त्या गोपी वृंदावनाच्या. तो नारायण, तो जो सत्य आहे तो मीच आहे. पण या गोपी पण कधी ऐकत नाही. कसं समजून सांगायचं तरी कसं यांना की तो नारायण मीच आहे म्हणून. मग हे वृंदावनचे लोक म्हणतात, गप्प रे, नारायण नारायण नारायण. हे जे पुतना बकासूर आघासूर हे मारले गेले, कारण याचं आहे की हे जे वृंदावन धाम इतकं पवित्र आहे म्हणले, की या वृंदावनामध्ये कोणी पापी व्यक्ती आला, कपटी व्यक्ती आला की लगेच मरतो म्हणले. हा धामाचा प्रभाव आहे म्हणले. आणि तू लागला सांगायला मी नारायण आहे म्हणून. वृंदावनचे लोक उलट भगवंताला बोलायला लागले. किती प्रेम आहे भगवंतांवरती. भगवंतांनी जेव्हा हे ऐकलं, भगवंत मनोमन प्रसन्न झाले. वा, बघा जो भगवंत आहे त्या भगवंताला कुणी भगवंत म्हणलेला आवडत नाही. भगवंताला भगवंत म्हणून घेणं आवडत नाही. भगवंताला वाटतंय मला काना म्हणावं, मला काळ्या म्हणावं, शिव्या द्याव्या प्रेमाने मला माझ्या भक्तांनी. हे भगवत्तेचं लक्षण आहे. आणि आजकाल तथाकथित गल्ली बोळातनं लोक देव बनून फिरायला लागलेत. महाराज कल था स्वामी, आज बन गया स्वामी से नारायण, स्वामी नारायण. मग हे लोक बनतायत. देवाचं खरं लक्षण भगवंत जर कोणी असेल तर त्याला भगवंत म्हणून घ्यायला आवडत नाही भक्तांकडनं. हे इथं सिद्ध होतंय. भगवंताला फार आनंद झाला की म्हटले बरं झालं मला हे भगवंत मानत नाहीत, बरं झालं. नाहीतर मग कसं माझ्याशी कुस्ती खेळणार, कसं मला मग लपंडाव खेळणार. भगवंत आहे म्हणल्यानंतर कोण खेळणारच नाही माझ्याबरोबर. आणि मग भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले. भगवंत डोळ्यामध्ये पाणी आलं. किती प्रेम आहे या वृंदावनच्या लोकांचं माझ्यावरती. बर बाबांनो, मी नाही उचलला पर्वत. काय म्हणतात भगवंत, नाही मी नाही उचलला पर्वत बरं का, मी नाही उचलला. मग कुणी उचलला? काय जादूटोना केला? कसं काय उचलला पर्वत? अहो म्हणले तुमचे तर आशीर्वाद आहेत माझ्या पाठीशी, वडीलधाऱ्या मंडळींचे. तुम्ही एवढे बुजुर्ग मंडळी, हे वृंदावनचे लोक, तुमच्या आशीर्वादानंच मी हा पर्वत उचललाय म्हणले.
2-3 गोष्टी भगवंतांनी सांगितल्या. कछु माखण को बल बड्यो, कछु गोपन करी सहाय. श्री राधे जी की कृपा से मैंने गिरिवर लियो उठाय. 3 गोष्टी भगवंतांनी सांगितल्या. गोवर्धन मी का उचलला? पहिलं भगवंतांनी सांगितलं कछु माखन को बल बड्यायो. अहो, या गवळणीने काढलेलं जे लोणी आहे, माखण आहे, घरातलं तर खातो, दुसऱ्या चोऱ्या करून पण खातो. हे लोणी खाऊन खाऊन, मक्खन खाऊन खाऊन म्हणे माझ्या बाजूमध्ये ताकद आली म्हणले. म्हणून कदाचित उचलला असेल. सगळं क्रेडिट, ऑल क्रेडिट गोज टू ब्रजवासी. सगळं क्रेडिट भगवंत त्या वृंदावनच्या लोकांना देत आहेत. बर. दुसरं कछु गोपन करी सहाय. आणि दुसरं तुम्ही आहेच की, तुम्ही सगळे लोक आहेत, गोप गोपी, या सर्वांच्या सहकार्यानं हा पर्वत उचललेला आहे. मी एकट्याने नाही उचलला बरं का. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, अहो सगळं आहे हो, परंतु हा कन्हैया श्याम सुंदर, ज्याला अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक समजलं जातं, त्या श्याम सुंदरावरती सुद्धा कृपा करणारी एक व्यक्ती आहे, तिचं नाव राधाराणी की. आणि म्हणून भगवान म्हणताय श्री राधे जी को कृपा से मैंने गिरिवर लियो उठाय. राधाराणीच्या कृपेने म्हणे मी पर्वत उचललेला आहे. राधा कुठे आहे? राधा तर सगळं वृंदावन आलंय तिकडे, पण राधा काही दिसलीच नाही. त्या पर्वत उचलण्याच्या प्रोग्राम मध्ये कुठे दिसलीच नाही. भगवंतानी सांगितलं, यशोदा माताजी होती. यशोदा मातेला आठवलं. काय आठवलं माहिती का? जेव्हा या श्रीकृष्णाचा जन्म झाला त्यावेळेला गर्गमुनी आले होते आणि गर्गमुनींनी सांगितलं होतं की हा जो बालक आहे, हा तुमचा छोटासा कन्हैया, याची शक्ती म्हणे बरसाण्यात आहे. प्रत्येकाची एक शक्ती असते. आपल्या घरामध्ये सुद्धा असते की नाही? प्रभूजी नुसतेच असे बाहेर दिसतात, त्यांच्या चाव्या सगळ्या घरात असतात असं ऐकलंय मी. त्याची शक्ती सगळी आत असते. बाहेर जरी एखादं प्रभूजी गेले आमचे दान मागायला गोकुळाष्टमीचं, म्हणले प्रभूजीची मस्त 1000 रुपये द्यायची इच्छा आहे, आतून आवाज. एका ठिकाणी आम्ही गेलो होतो, मग ते म्हणले दान, प्रभूजींनी म्हणले आणि मग म्हणले हे घ्या म्हणले पावती, निघा म्हणले लवकर. आतमध्ये होम मिनिस्टर आहे म्हणले, त्यांना जर कळलं तर म्हणले लय अवघड होईल म्हणले, तुम्हाला रुपया सुद्धा भेटायचं नाही म्हणले. बरोबर आहे का? शक्ती आणि शक्तिमान. श्रीकृष्णाची शक्ती आहे राधा, आणि राधा गर्गमुनींनी जन्मतच सांगितलं होतं या बाळाची शक्ती म्हणे बरसाण्यामध्ये आहे म्हणणे. आणि मग राधा यशोदा मातेला हे आठवलं आणि यशोदा माता हुडकायला लागली, ही राधा कुठे आहे, राधा कुठे? कारण गर्गमुनींनी सांगितलं होतं शक्ती तर राधा आहे, आणि श्रीकृष्णाने पर्वत उचललाय म्हणजे नक्कीच राधा इथं कुठं असायला पाहिजे, कारण श्रीकृष्णामध्ये एवढी ताकद नाहीये. ते म्हणले मग राधा कुठे शोधा. बघते इकडं तिकडं राधा बघते, हुडकत होते. भगवान श्रीकृष्ण जिथं उभा राहिले होते, एक दगड होता पाठीमागं मोठा. त्या दगडाच्या, श्रीकृष्णाच्या मागं दगड, त्या दगडाच्या पाठीमागं एक छोटीशी कन्या, ही राधाराणी बरसाण्याची इकडे बसलेली आहे. आणि त्या राधाराणीने असे त्या गोवर्धन पर्वताकडे डोळे केलेले आहेत. आणि जणू काय त्या राधाराणीच्या डोळ्यातून एक लख्ख प्रकाश येतोय, आणि त्या प्रकाशाने असा तो पर्वत उचललेला आहे, असं एक सुंदर दृश्य आमच्या यशोदा मातेला दिसलं. बोलो राधा राणी की. एक प्रकारे श्रीकृष्ण काहीच करत नाहीत. श्रीकृष्ण काहीच करत नाही. श्रीकृष्ण जे काही करतात ते राधाच करत असते, कारण शक्ती आतली काम करत असते. अंतरंगा शक्ती नाव आहे तिचं. काय? अंतरंगा शक्ती. भगवंत काहीच करत नाही. तो इवन भगवंत बासरी पण वाजवत नाहीत, माहितीये का तुम्हाला?
ही जी बासरी आहे असं म्हणलं हे राधा राणीचं स्वरूप आहे. हे बासरी सुद्धा सगळ्या गोष्टी म्हणजे राधा राणीच आहे असं म्हणलेलं आहे. श्रीकृष्ण काहीच करत नाहीत. म्हणून मंदिरात गेल्यानंतर पहिलं राधा राणीचं दर्शन आहे. पहिलं राधा राणीचं दर्शन करावं, नंतर श्रीकृष्णाचं दर्शन करावं, हा विधी आहे. हां, तर राधा राणीपासून सुरुवात. आणि म्हणून या राधा राणीने पर्वत उचलला. ही छोटीशी गोरी गोरी पान, फुलासारखी छान. पुढचं नाही, पुढचं वेगळं आहे. तर हे दृश्य या वृंदावनाचं रत्न आहे. रत्न वृंदावनची कथा आणि राधाराणीचा उल्लेख नाही होत असं होऊ शकत नाही. तुमच्या शरीरातले प्राण जर काढले तर तुमचं शरीर कसं चालेल हो? तसं श्रीकृष्णांच्या लीलेमधून राधा तत्व जर बाजूला काढलं, राधेचं नाव नाही घेतलं, तर मग प्राणच काढून घेतला त्या श्रीकृष्णाचा, असं झालं. म्हणून हे रत्न आहे, रत्न. या वृंदावनाचं एक रत्न आहे. या राधा राणी के ब्रज में रतन राधिका गोरी, ब्रज में रतन राधिका गोरी, ब्रज में रतन राधिका गोरी, राधिका गोरी, राधिका गोरी, राधिका गोरी, राधिका गोरी, ब्रज में रतन राधिका गोरी, राधिका गोरी, राधिका गोरी, राधिका गोरी, राधिका गोरी, मेरा तन राधिका गोरी, मेरा तन राधिका गोरी, राधे 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 राधे, 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 काळी राधे 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 राधे, 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 जय जय श्री राधे. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस झाले
इंद्राला कळून चुकलं की काही साधारण माणूस नाही, म्हणले आपला बाप आहे म्हणले. हे पोरग म्हणजे आपला बाप आहे म्हणले. बाप. इंद्राला कळलं, 2-4 दिवसाच कळलं. पण समस्या अशी झाली, असं काही ठिकाणी वर्णन 7 दिवसानंतर कळालं, असं काही ठिकाणी वर्णन. पण काही संतांचं म्हणणं इंद्राला लगेच कळालं, 2-4 दिवसामध्येच कळालं, 2 दिवसामध्येच आपला बाप इथं आहे म्हणले. पण मग इंद्र का नाही आला खाली? नाही आला कारण भगवंताने इशारा केला. काय इशारा केला? भगवंत म्हटले अजून पाड म्हणले पाऊस, अजून पाड म्हणले पाऊस इंद्राला. 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले. इतका पाऊस पडायला लागला, एवढा मोठा. पावसाचं काय संगीत नाही तुमच्याकडे? अजून शिकायचं आहे, नवीन आहे तो. असू दे असू दे. तर एवढा पाऊस भगवंताने पडायला लावला इंद्राला. आणि मग वृंदावनातली जी लोक आहेत एवढे त्रस्त झाले आणि सगळे त्या पर्वताच्या खाली गोळा झाले. त्या पर्वताच्या खाली गोळा झाल्यानंतर जेव्हा ही लोक आले, श्रीकृष्णाला पाहत होते सगळे लोक. श्रीकृष्ण उंचावर, ज्यांनी पर्वत उचललाय, दृश्य तुमच्या डोळ्यापुढे तयार करा सर्वांनी. आणि सगळे वृंदावनचे लोक आले आणि श्रीकृष्णाला पाहत आहेत. श्रीकृष्णाला पाहत आहेत आणि श्रीकृष्ण हसतायत, बासरी वाजवतात एका हाताने, हसतायत बघून. या लोकांचे चेहरे बघून हसतायत सगळे. भगवंताला आनंद झालाय. म्हणले सगळ्यांना भेटणं होत नाही एवढ्या वेळ. व्यस्त असतो मी गाई चारण्यामध्ये, रात्री पण व्यस्त असतो गोपींबरोबर नृत्य करण्यामध्ये, दिवस रात्र बिझीच आहे हो मी, सर्वांना वेळ देऊ शकत नाही. आता बरं झालं म्हणले. सगळे लोक आले आणि सगळ्या लोकांना पाहत भगवान श्रीकृष्ण सगळ्यांना पाहत आहेत आणि भगवंताच्या चेहऱ्यावर हास्य आलेलं आहे. अशी भक्ती करावी की श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर हास्य यावं. भगवंतांना सुख देण्याचा मार्ग, त्याचं नाव भक्ती आहे. भिकाऱ्यासारखं दे रे बाबा, अल्लाह के नाम पे दे दे. देवा पुढे जाऊन सारखं मागायचं नाही भिकाऱ्यासारखं. काहीतरी दे, धनम दे, जन्म दे, काहीतरी मागत बसायचं नाही. भगवंत म्हणणार काय कटकट आहे, सारखं मागतच राहतोय. कित्येक जन्म गेले, कित्येक जन्मामध्ये हे सगळं मागितलंय. आता देवाने मनुष्य जन्म दिला, मी याला चुकलोच राव. भिकाऱ्यासारखा सारखा मागतच राहतो. दर्शनवारी येतोय मागायला. असं काही भगवंताला वाटू नये. असं काहीतरी एखादं फूल घेऊन जावं भगवंताच्या मंदिरामध्ये, एखादा भोग सुंदर बनवून घेऊन जावा. श्रीकृष्णाला आवडेल. देशी गाईचं दूध आटवून मी आता ही मलई बनवलेली आहे, बर्फी बनवलेली आहे, शरद बिहारी खातील, असं भगवंताला प्रसन्नता होईल मी दिल्यानंतर, असा विचार मंदिरात येताना असावा. श्रीकृष्णाच्या चेहऱ्यात तात्काळ हास्य यावं. कधी वृंदावनला गेलाय तुम्ही? वृंदावनामध्ये एक प्रथा आहे, सगळ्या तोंडावर असं चंदन लावतं. कपाळ तर भरतं, इथं गाल पण भरलेलं असं. बघितलं? सगळ्या वृंदावनचे जे लोक आहेत सगळे चंदन लावतात इथे असे, विशेष करून उन्हाळ्यामध्ये. याच्या मागे अनेक कारण. चंदन मग इथं लावायचं ना, इथंपर्यंत खाली काय विदूषकासारखे दिसतात सगळे. आता महाराज लोक वगैरे सगळ्या तोंडावर चंदन लावतात वृंदावनचे. असं बघितल्या जर कुणी आपल्यासारख्याने बघितलं, थोडंफार आपला ओळख आहे मान्य आहे, पण नवीनच पहिल्यांदा बघितलं मी, जेव्हा बघितलं म्हटलं काय आहे, थोडा गंध ठीक आहे, गंधाचा असं थोडंफार इथं चंदन ठीक आहे, पाक वगळलंय खाली इथंपर्यंत लावतंय, गालाला पण चंदन लावतंय. बघितलं की असं एक विचित्र वाटतं काहीतरी, आहे की नाही? एका संतांचं म्हणणं आहे की लोक असं लावतात ते चंदन सगळ्या तोंडावरती आणि श्रीकृष्ण पाहतात त्यांना आणि श्रीकृष्ण हसतात त्यांच्याकडे बघून, जसं आपण हसतो. किती वेडे झालेत लोक की खऱ्या तोंडाला लावून ठेवले चंदन. जसं हनुमंतरायाने सगळ्या अंगाला शेंदूर लावून घेतलाय प्रभू रामचंद्रांच्या प्रसन्नतेसाठी. असं भगवंतांसाठी वेड व्हावं लागतंय, वेड. हे वृंदावनचे लोक वेडे झालेले आहेत. सगळ्या तोंडाला चंदन लावते. त्यांना काही देणं घेणं नाहीये की बाबा कुणी काही म्हणेल किंवा काहीतरी म्हणेल काय, असं काही नाही. ते वृंदावनमध्ये गळ्यात फुलांची माळा मंदिरातनं पडलेली एखादी, डोक्याला चंदन,
आणि साधे सिंपल कपडे, धोतर कुर्ता निघाले वृंदावनामध्ये, गल्ली गल्लीमध्ये फिरत राहतात, गोवर्धनची परिक्रमा करत राहतात. कुणी निंदा कुणी वंदा, आमचा एकच धंदा. काय धंदा? हरे कृष्णा 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 हरे हरे. जरी लोकांनी नावं ठेवली, लोकांना काय, रस्त्याने जरी चाललो तरी लोक नावं ठेवतायतच. काय नावं ठेवतायत? ह्यांना काय काम नाही म्हणतात म्हणून जात आहे. आम्हाला पडलेत काम, तुम्ही आहे मोकळं, जावा म्हणे तुम्ही कार्यक्रमाला ते हरे कृष्णाच्या, असं म्हणणारे काय लोक आहेत. आणि कधी कधी मग रस्त्यावर आम्ही नाचतो, नृत्य करतो, तेही लोकांना बघवत नाही. असे काही लोक समाजामध्ये आहेत की आनंद झालेला असं बघवत नाही. आमचे हरे कृष्ण भक्त नेहमीच प्रसन्न असतात, नेहमीच कीर्तन करत असतात, बरोबर आहे की नाही? तर लोकांना तेही पावत नाही. रस्त्यानं जरी चालला तरी म्हणणार तुम्ही हरे कृष्णावाले जास्तच आनंदात कसे काय एवढे, सारखं नाचतच कसं काय असताय तुम्ही? पण जरा वेड लागले तो नाचणारच ना. आता वेडा माणूस काही शांत बसू शकतो का हो? वेडा माणूस नाचणार, गाणार. मग आता श्रीकृष्णासाठी जे वेडे झालेले लोक आहेत ते रस्त्यावर नाचायचं नाही तर काय करायचं? अहो जीवन आहे, आनंद घ्या, श्रीकृष्णाला आनंद द्या. भक्ती मार्गामध्ये एवढा आनंद आहे की तुला रोखू शकत नाही. आमचे हरे कृष्णा भक्त नेहमी विचारतात लोक, तुम्ही एवढे कसे काय आनंदी असता, नेहमी हसत असतं? या भक्ती मार्गाचं वैशिष्ट्यच आहे. आणि म्हणून लोकांनी वेड म्हटलं पाहिजे. भक्ताचं एक लक्षण, तुम्हाला जर कोणी वेड म्हणत नाही तर तुम्हाला अजून भिनलं नाही, हा भक्ती मार्ग भिनला नाही. जर तुम्हाला समाजातले लोक वेड म्हणायला लागले तर समजायचं की आपल्याला थोडंफार भिनलंय बरं का हे कृष्ण भावना. लक्षात येते का तुमच्या? तुम्हाला काय बोलताय तुम्ही उलट उलट येड? हो, जर श्रीकृष्णासाठी आपण वेडे झालो तर खऱ्या अर्थानं शाणे झालो. आणि संसारासाठी जर मोहमायेसाठी आपण वेड झालो तर खऱ्या अर्थानं वेड झालो, वाया गेलो. म्हणून कुणी काही जरी म्हटलं तरी ते म्हणणारेच एक दिवशी येणार आहेत आपल्या बरोबर. येते का लक्षात? त्यामुळं ठीक आहे, आपला विषय इंद्र पर्वत 7 दिवस झाले, 7 दिवस 7 रात्र सगळं धरलं, दर्शन भगवंतात झालं. एकटक भगवंताला पाहत होते, भगवंतही सर्व गोपाळांना पाहत होते एकटक. आणि मग तो पर्वत खाली ठेवला, यशोदामय्या जवळ आली आणि यशोदामय्यानी सुंदर अशी व्यंजनं बनवून आणली. आमचा श्रीकृष्ण दिवसातून किती वेळा खातो? बोला. अरे कृष्ण किती वेळा लागतं कृष्णाला हे तुम्हाला माहित नाही. भक्ती काय सुरू केली की नाही तुम्ही अजून? तुम्हाला किती वेळा लागतं? 2 वेळा. तपस्वी आहे की तुम्ही? 8 वेळा श्रीकृष्णाला दिवसात 8 वेळा जेवायला लागतं. 7 दिवस उपाशी. किती झालं? 8 7 56 प्रकारचे पदार्थ बनवून यशोदामय्या घेऊन आली श्रीकृष्णाला खाण्यासाठी. आणि श्रीकृष्णाला ही 56 प्रकारची व्यंजनं तिकडं दिली. भगवंताने ते ग्रहण केली आणि तो पर्वत खाली ठेवला. इंद्र आला, इंद्राने माफी मागितली. भगवंता म्हणले माफ करा. आणि येताना गाईला घेऊन आला बरं का ना. गाईला घेऊन आला इंद्र. का बरं आला गाईला घेऊन सांगा? मी सांगितलं कारण श्रीकृष्णाला गाई प्रिय आहे. श्रीकृष्णाला गाई प्रिय आहे. मग आता एवढं आपण कांड केलं एवढं मोठं, तर म्हणले आता श्रीकृष्णाकडे जायचं म्हणजे काय, भगवंताचा राग एवढा झालेला आहे, आपल्याला काय सोडणार नाहीत भगवंत. म्हणले मग त्यांच्या प्रिय व्यक्तीला घेऊन जाऊ, थोडा राग कमी होईल. म्हणून पुढं गाय केली. गाई पुढं केली, सुरभी गाई स्वर्गातली. आणि गाईला पुढं केलं, मागं इंद्र लपून लपून येत होतं. तर इंद्र आला, त्या गाईला पुढं केलं. गाईला पाहताच भगवंत हसले. आणि नंतर हळूच इंद्र उभा राहिला. भगवंत म्हणले काय, सॉरी सॉरी, आधी क्यों झक मारी. हा इंद्र जो आहे ना सारखा असलेच कुठं नाही करतो. हे मालक बनण्याची जी टेंडन्सी इंद्रामध्ये जास्त आहे. चुका करायच्या, सगळं करायचं. अमावस्या
काल झालेली कुठली अमावस्या? गतहारी अमावस्या. अमावस्याला रात्री 12 वाजता पर्यंत खाऊ शकता. आलं कधी येणार? रात्री 12 पर्यंत खायचं आणि सकाळ उठून 6 वाजता आंघोळ करायची, म्हणायचं श्रावण महिना सुरू झाला बरं का, आमचा श्रावण आहे. कुठं लिहिले वय तत्वज्ञान? मी तर नाही वाचलं आजपर्यंत कुठे. घड्याळाच्या काट्यावर यांची व्रत चालू आहेत. रात्री 12 पर्यंत खायचं आणि सकाळी 6ला म्हणायचं श्रावण पाळलेला आहे. असले करोडो श्रावण महिने जरी तू केले तर नरकातून तुझी सुटका नाही होणार. हे कुठले असले व्रत आहेत? सकाळ उठून आंघोळ केली की सगळं संपतं का? तर इथं भगवंत जे आहेत, भगवंताने भोग ग्रहण केले. इंद्र आला, इंद्राने माफी मागितली नेहमीप्रमाणे. भगवान म्हणले माफ केलं तुला. माफ केलं? एवढ्या सहजासहजी माफ कसं काय केलं तुम्ही मला? म्हणले तुझ्यामुळे एक चांगली घटना घडली. म्हणले 7 दिवस 7 रात्र सगळे आम्ही एकत्र राहिलो. तू जर असं केलं नसतं, पाऊस पडला नसता, जे ते आपल्या आपल्या घरी राहिले असते. 7 दिवस आम्हाला एकत्र राहायला मिळालं. सगळ्या गोपींना मला पाहायला मिळालं, मला गोपींना पाहायला मिळालं. अहो सौभाग्य, अहो भाग्य. श्रीकृष्णाचं दर्शन व्हावं म्हणून अनेक गोपी रात्रंदिवस, जसं जळा वेगळी मासोळी, पाण्या विना जसा मासा तडफडतो तसे सगळे तडफडतायत वृंदावनचे लोक. कृष्णाचं दर्शन कधी होईल आम्हाला, कधी होईल? ज्यांना ज्यांना शक्य आहे ते जात होते. रात्रीचं पळून जात होते, कसे जात होते. पण काही लोक असे होते की ज्यांना श्रीकृष्णाचं दर्शनच झालं नाही. त्या माधवी गोपीची कथा मी तुम्हाला सांगितली होती. एका वृंदावनमध्ये नियम आहे, आजही नियम पाळला जातो. तो आजही नियम पाळला जातो. वृंदावनामध्ये जी लग्न होतात, त्या वृंदावनामध्ये ज्या लग्नामध्ये जी मुलगी आहे त्या 84 कोसामध्येच लग्न लावून दिलं जातं. असं म्हटलेलं आहे, वृंदावनामधला प्रत्येक मुलगा श्रीकृष्णाचं स्वरूप आहे आणि वृंदावनामधली प्रत्येक मुलगी ही राधाराणीचं स्वरूप आहे, असं मांडण्यात आजही मांडलं जातं. त्यामुळे लग्न बाहेर होत नाही, तिथल्या तिथंच लग्न केलं जातं. बरसाने की छोरी नंदगाव का छोरा, समजते का? याच्या पलीकडे नाही. मग या ठिकाणी श्रीकृष्ण जे आहेत, श्रीकृष्णांचं दर्शन एका गोपीला करायचं आहे. कसं? ही माधवी गोपी, हिचं लग्न झालं, एका गावामध्ये होती, तिचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर जाताना 4 गोष्टी सांगितल्या आईने. आईने सांगितलं, काय सांगितलं? हे माधवी, 4 चांगल्या गोष्टी सांगायच्या असतात आईने, जेणेकरून मुलीचा संसार सुखाचा होईल. 4 चांगल्या गोष्टी सांगायच्या. म्हणजे चांगल्या म्हणजे काय हो? नवऱ्याशी कसं राहायचं, सासूशी कसं राहायचं, स्वयंपाक कसा करायचा, कसं वातावरण वागायचं, कपडे कसे घालायचे, सर्वांना समजून कसं घ्यायचं, हे सगळं सांगायला पाहिजे आईनी. पूर्वी सांगत होते. आणि तसंच त्या आईनी त्या माधवीला सांगितलं. आजकाल तर नाही सांगत कोणी. आजकाल कोणी सांगते का असं? आजकाल तर म्हणणार बघ 2 दिवस कसं वातावरण आहे, नाही जमलं तर फोन कर, कोणी काय म्हणलं तर फोन कर, मी येतेच बघ लगे. अशा सांगणारे आया आहेत. म्हणून मी अधिकाराने आणि हक्कानं सांगतोय. पण 99% म्हणूया, 1% सोडूया. 99% मला तर वाटतं जेवढे काही संसार उद्ध्वस्त झालेले आहेत मुलींचे, हे आईमुळेच झालेले आहेत. संस्कारच नाही तो. सारखं दिवस रात्र फोन चालूच आहे. इकडं स्वयंपाक करते, फोडणी देते, बोल ग, चालूच आहे. कोणाशी बोलते? आईशी बोलते. काय बोलते? काय नाही. ती कशी आहे? मग काय करते? स्वयंपाक. आणि तुझी सासू कुठे गेली? खपली, झोपली तिकडं. ती काय करू लागत नाही का? तुलाच करायचं आहे. मग एवढ्या माणसाची एकटीच करते वय, मग तिला बी लावायचं. भांडी तर घासायला लावायचं. अगं भैया कुठली भांडी घासती?
चालूच आहे हिचं फोनवर. ती भांडी घासायची बाई पुढच्या जन्मात. हा, फोनवर चालूच आहे हिचं. दिवस रात्र आई संगच बोलती. मग आई तिकडनं उपाय सांगते हिचा कसा काटा काढायचा सासूचा. कोणाचे कान भरायचे, कोणाचे फुकायचे, हे सगळं चालू आहे. त्या माधवी गोपीला आईने कानमंत्र दिला. आई म्हटली माहेरी सासरी गेल्यानंतर एक काम करायचं, तुझं गाव नंदगाव, तुला नंदगावला दिलेलं आहे. नंदगाव म्हणजे नंद महाराजांचं गाव. आणि त्या नंदगावामध्ये एक काळं पोरग आहे त्या नंदाचं. श्याम सुंदर नाव आहे त्याचं. त्या काळ्या पोराच्या पासून थोडं लांब राहा. अनेक लेकी बाळींचे संसार मार्गाला लागलेले आहेत. त्यामुळे काळ्या पोराची नजर जर तुझ्यावर पडली तर अवघड होईल म्हणले असं. बर बर ठीक आहे. आता बघा, तुम्हाला जर असं सांगितलं की पुढच्या शनिवारपर्यंत असा असा प्रकारचा एक माकड आहे, त्याचं नाव गोरिला आहे, तो असा असा दिसतो आणि आफ्रिकेच्या जंगलामध्ये आढळतो, त्याचं चिंतन करायचं नाही 8 दिवस. आपलं त्याचंच चिंतन होणार 8 दिवस. प्रभूजींनी सांगितलं होतं आफ्रिकेच्या जंगलामध्ये एक माकड आहे, तो गोरिला नाव आहे त्याचं, आणि तो असा दिसतो. आणि मग या माधवीचं चिंतन तेच. माधवी जे आहे चिंतन करते. आईने सांगितलं होतं एक काळं पोरग आहे नंदाचं, ते नंदगावमध्ये आहे. आणि मग बाहेर जाताना तोंडावर पदर घ्यायचा. तोंडावर पदर घ्यायचा तर जेणेकरून आपला चेहरा दिसला नाही पाहिजे. एकदा जर नजर झाली ना त्या काळ्याबरोबर, संसाराचं वाटोळं झालं. मग आता काय करायचं? मग त्या ठिकाणी ही सारखा पदर घ्यायची. पण मनामध्ये विचार यायचा, कसा असेल हा नंदनंदन श्याम सुंदर. त्याचं एकदा मला दर्शन करायचंय, एकदा मला दर्शन करायचं, मला बघायचंय तो कसा आहे. म्हणतात खरं लय नाव ऐकलंय त्याचं. त्या माधवी गोपीची इच्छा होती आणि गोवर्धन पर्वत उचलून भगवंताने ती इच्छा पूर्ण केली माधवी गोपीची. हरी बोल. कशी? आता सगळीकडेच पूर आलेला आहे. सगळेच ब्रजवासी वृंदावनचे लोक त्या पर्वताखाली जमले. त्यात माधवी गोपी सुद्धा होती. आणि ही माधवी गोपी 7 दिवस 7 रात्र त्या श्रीकृष्णाच्या सौंदर्याचं आस्वादन करत होती. कोई रोके नाही, कोई टोके नाही. आता काय कुणाचं काय म्हणायचं काय गरज आहे का? आता इथंच राहायचंय 7 दिवस. कुणीच काही म्हणू शकलं नाही त्या माधवीला. ती माधवी बिनधास्त श्रीकृष्णाला पाहत होती. आणि श्रीकृष्णाची नजर त्या माधवीवरती गेली. आणि जेव्हा श्रीकृष्णाने त्या माधवीला पाहिलं, अंतर्मन त्या माधवीचं जाणलं. ती माधवी जणू काय म्हणत होती, श्रीकृष्णा तुम्ही असेच उभा राहा आणि मला तुम्हाला असंच निरंतर पाहायचंय. मला घरी नाही जायचंय, आता मला संसार नाही करायचाय, मला नवरा नको, पत्नी माझी, सासू सासरे काही नको. अहो माझ्या आईने तर चुकीचा सल्ला दिला मला. असली आई कसली देवापासून दूर नेणारी. अशा आया पण आहेत जगामध्ये. आई असली म्हणून काय झालं? आई असली म्हणून काय झालं? आई लोक जगामध्ये भरपूर त्या आई बापाचं गुण गात आहेत खरं, पण ती आई असावी पुंडलिकाच्या आईसारखी, बाप असावा पुंडलिकाच्या बापासारखा, मग त्याला आई आणि बाप म्हणावं असं शास्त्र म्हणतंय. नुसतं 9 महिने पोटात वाढवून जन्म देऊन त्याला आई म्हणता येत नाही. कारण कुत्री डुकरं सुद्धा आहेत पिल्लांना जन्म देणारे. आई जर भगवंतांकडून जाण्यासाठी अडवत असेल तर अशा आईला आई म्हणून घेण्याचा अधिकार नाही. आईने लेकराला भगवंताच्या पायावर घालावं. भगवंताच्या पायावर घातलं पाहिजे. तर ते आईचं मोठं हृदय. आमच्या आईने मला एकदा सांगितलं, स्वप्न सांगितलं. जेव्हा मी कॉलेजला होतो तेव्हा माझ्या डोक्यामध्ये काय फिरत होतं असं काहीतरी, की आपण थोडंसं संन्यास घेऊया, पूर्ण वेळ जाऊया, असं डोक्यात फिरत होतं. पण भीती होती, आई काय म्हणेल, आई काय म्हणेल. आणि मग भगवंताला प्रार्थना केली, काहीतरी करा तुम्ही, काहीतरी करा, तुम्हीच काहीतरी करा. आमच्या आईला एकदा स्वप्न पडलं. मी छोटासा आहे, असा छोटासा, हातामध्ये धरलेलं आहे मला बाळ छोटंसं, आणि घेऊन गेली पंढरपूरमध्ये आणि विठ्ठलाच्या मंदिरामध्ये, त्या पांडुरंगाच्या चरणावरती. तसं मी पंढरपूरलाच होतो शिकायला. त्या पांडुरंगाच्या चरणावरती
ते छोटंसं जे मूल आहे हातामध्ये, मूल म्हणजे मी, तर ते मूल आहे त्या पांडुरंगाच्या चरणावर ठेवलं असं. तर ते जे आणि भगवंतांच्या चरणावर ठेवलं आणि सांगितलं हे सगळं, हे मुलगा तुझा आहे, आता तुझा आहे. तर हे मुलगा घेऊन त्याचं काही बरं वाईट जे तू काही बघ, असं सगळं हे तुझा मुलगा आहे असं म्हणून त्या भगवंताच्या चरणावर ठेवून आली मला. तर परत सांगितलं तिने मला, असं स्वप्न पडलं होतं मला, मी असं केलं होतं स्वप्नामध्ये. तर आईचा अर्थ म्हणजे आईने त्या मुलाला भगवंतांकडे नेण्यासाठीच प्रयत्न करावा. बाकी माया तुम्हाला शिक्षण देणारच आहे, बरोबर, पण आई वडिलांचं कर्तव्य. त्या माधवी गोपीनं तिला कळालं, भगवंत म्हटले ठीक आहे, आता 7 दिवस पूर्ण झाले, मी पर्वत खाली ठेवणार आहे बरं का, आता इथून पुढं काही तुला पाहता येणार नाही, पण तुझ्या अंतकरणातली इच्छा मी जाणली, पुढच्या जन्मामध्ये तुझा जेव्हा पुनर्जन्म होईल त्यावेळेला तुझी इच्छा पूर्ण होईल. म्हणले हीच माधवी गोपी 500 वर्षापूर्वी मीराबाई झाली. बोलो मीराबाई की. मेरे तो गिरधर गोपाल दुसरा न कोई. ह्या गिरीधारी गोपालाचं त्या मीराबाईच्या भजनामध्येच आहे, गिरीधारी हा गिरधर गोपाल ज्यांनी पर्वत उचलला त्याने माझ्यावर कृपा केली, आणि या गिरीधराची कृपा झाल्यामुळे माझा संसार सुटला. मीराबाईचा पती सासू सगळं सुटलं आणि मीराबाई वृंदावनला आली, वृंदावनामध्ये भजन केलं, संतांच्या संगतीमध्ये राहिली आणि मग वृंदावन परून द्वारकेला गेली. द्वारकेमध्ये भगवंताच्या विग्रहामध्ये विलीन झाली. इच्छा पूर्ण झाली, भगवंताला पाहण्याची इच्छा. आणि अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण हे जे गोप गोपी आहेत वृंदावनाचे भगवंतांकडे प्रार्थना करतात. सगळ्या बालमित्रांची भगवंतांकडे कधी कधी ते चंद्राकडे प्रार्थना करतात. चंद्र सरोवर आहे गोवर्धन पर्वताच्या जवळ काही अंतरावर एक चंद्र सरोवर आहे. त्या चंद्र सरोवरामध्ये जाऊन सगळे मुलं जी आहेत छोटी छोटी, ही मुलं प्रार्थना करतात. कुणाला प्रार्थना करतात? हे चंद्र देवता, कृपा करून तुम्ही काय करा, एक सेकंद उशिरा उगवा. उशिरा उगवा, उशिरा. कारण मुलांना दिवसभर भगवंताबरोबर खेळायचं आहे, दिवसा खेळायचं आहे मुलांना. म्हणून मुलं म्हणतात दिवस मोठा झाला तर बरं होईल, चंद्र उशिरा उगवला तर दिवस मोठा. दिवस मोठा म्हणजे तेवढा वेळ आम्हाला श्रीकृष्णाबरोबर खेळता येईल, अशी गोपाळांची इच्छा आहे, बालगोपाळांची इच्छा आहे. आणि त्या गोवर्धन पर्वताच्या जवळच सूर्यकुंड आहे. त्या सूर्यकुंडावरती गवळणी जातात, सगळ्या या मुली जातात, या गोपी जातात आणि त्या सूर्याला प्रार्थना करतात, एक सेकंद तुम्ही लवकर निघून जात जावा, किंवा तुम्ही 1 सेकंद सकाळी उशिरा उगवत जावा, जेणेकरून रात्र मोठी होईल, तेवढा सेकंद आम्हाला मिळेल रात्री श्रीकृष्णांबरोबर घालवण्यासाठी. या गवळणींची इच्छा म्हणजे एक सेकंद ते श्रीकृष्णाबरोबर घालवू इच्छित आहेत. जीवन आपलं जीना तो क्या जीना कृष्ण के बिना. भगवंताशिवाय जीवन तर काय जगायचं. आणि म्हणून या ठिकाणी हा जो गोवर्धन पर्वत आहे हा भगवंताने उचलला. असं हनुमानजींचा आशीर्वाद होता त्या पर्वताला. काय आशीर्वाद होता आठवतंय का? जे सुरुवातीला आलेस मी बसल्यावर इथं, त्यांना माहिती आहे, मी सांगितली कथा. हनुमानजी काय आशीर्वाद दिला होता? भगवंत तुझ्या अंगा खांद्यावर खेळतील, तुला उचलून डोक्यावर धारण करतील. ते पूर्ण केलं. दुसरं भगवंतानी पूर्ण केलं, इंद्राला अहंकार झाला होता, तो इंद्राचा अहंकार नष्ट केला पर्वत उचलून. समजते का? आणि तिसरं की जे वृंदावनचे लोक आहेत त्यांचा 24 तास संग पाहिजे होता. त्या लोकांची इच्छा होती की रात्रंदिवस कृष्णाला पाहावं. ते काही पूर्णच होत नव्हतं कधी. ते पूर्ण केलं. तिन्ही कामं करून टाकले. ऑल इन वन पर्वत उचलला. आणि अशा प्रकारे हा जो वृंदावनचा गोवर्धन पर्वत आहे, अशी लीला भरपूर आहे. गोवर्धनची गीता आहेत की गोवर्धन पर्वताची परिक्रमा कशी करायला पाहिजे वगैरे वगैरे.
आपण सर्वांनी कुणी कुणी परिक्रमा केली गोवर्धनची? हात वरती करा. चालत न थांबता चालत केली का गाडीने केली? खाली करा. असं म्हटलेलं आहे, जो कोणी या गोवर्धनची 7 कोसाची म्हणजे आता सध्याला 21 किलोमीटर परिक्रमा आहे चालत करतो, तो 84 लाख योनीतनं मुक्त होतो, भक्त होतो, म्हणजे त्याचा पुन्हा जन्म होत नाही. सुटलोय आपण. तर चालत भगवंताची परिक्रमा काही लोकांनी 2-2 वेळा केलेली आहे. आणि माझ्यासारखे भाग्यशाली पण आहेत तिकडे, ज्याने आतापर्यंत 40 पेक्षा जास्त वेळा गोवर्धनची परिक्रमा केलेली आहे. कोरोना सारख्या परिस्थितीमध्ये सुद्धा सगळं जग घर लावून कड्या लावून बसलं होतं. पहिल्या फेज मध्ये कोरोनाच्या, तेव्हा गोवर्धनची रोज परिक्रमा करत होतो मी. आणि म्हणून संतांनी असं वर्णन केलेलं आहे की हे भगवंता, एक मागणं तुझ्याकडे आहे माझं. काय मागणं आहे? जर मला मरणच द्यायचं आहे तुला, तर मरण मला वृंदावनामध्ये भ्रमिते भ्रमिते ए देह पतन होईबे, त्या गोवर्धनचं भ्रमण करता करता माझा प्राण निघून जाऊ दे. त्या गोवर्धनची परिक्रमा करतानाच माझा प्राण निघून जाऊ दे आणि तिथंच मला जागा दे त्या गोवर्धनच्या पायथ्याशी. परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांचे एक शिष्य होते, संकर्षण प्रभू. हे चीनमध्ये प्रचार करायचे, चीन देशामध्ये, आणि संन्यास घेणारच होते. त्यांची तयारी चालूच होती संन्यास घेण्याची. पण त्यांना नाही जमलं, त्यांना कॅन्सर झाला. पण त्यांची अंतिम इच्छा होती की माझं गोवर्धनमध्ये प्राण जावा. तर प्राण तर नाही गेला, त्यांनी ती इच्छा व्यक्त केली होती, पण प्राण तर गेला नाही त्यांचा तिकडे. पण गुरु महाराजांनी काय केलं, त्यांच्या ज्या अस्थी आहेत आणून त्यांची समाधी गोवर्धनच्या पायथ्याला बांधली, सुरभी कुंडावरती. काही भक्तांना दाखवली मी. अनेक संतांनी अशी इच्छा केलेली आहे. तर भक्तांना मी सांगतोय, काय करा, रोज भगवंताकडे प्रार्थना करा. एक श्लोक पण सांगितलं मी तुम्हाला. काय श्लोक सांगितलं बोला? कृष्ण त्वदीय पाद पंकज न समये वात पित्ते रोदन स्मरणम. हे भगवंता, स्मरण कधी होणार? अंतकाळी ठसका लागेल, कफ होईल छातीमध्ये, देवाचं नाव कसं येणार तोंडामध्ये? तर त्याच्या अगोदरच उचल आम्हाला, असलं काही वेळ आमच्यावर येऊ देऊ नको, अशी प्रार्थना. ही दुसरी प्रार्थना, गोवर्धनचं परिक्रमा करता करताच आम्हाला मृत्यू यावा, आमची समाधी गोवर्धनच्या पायथ्याला असावी, अशी इच्छा. तर अशा प्रकारे भगवंतानी काय काय शिकायला भेटलं. 5 मिनिटं घेणार, अजून जास्त नाही, गाड्याला बघू नका. वैष्णवाचं धन दुसरीकडे गेलं तर भगवंताला आवडत नाही. सारी भूमी गोपाल की, हे धन सगळं सगळं काही मी तयार केलं आणि हे लोक सगळं घेत आहेत आणि देवाची पूजा करतायत, इंद्राची पूजा करतायत. भगवंताला आवडत नाही. भक्ताने इतर देवतांची पूजा करायची, हे भगवंतालाही आवडत नाही. आणि म्हणून देवी देवतांची पूजा नको, स्पष्ट उद्देश त्या गोवर्धन पूजेमधून दिलेला आहे भगवंताने. येते का लक्षात? घाबरू नका. ही कथा मी त्यासाठी सांगितली की मनामध्ये कोणताही संशय नको. आता डोकं आपलं त्या श्रीकृष्णाच्या चरणावर आता ठेवायचंय. आपण कुणाचे? पक्क करून घ्या आपलं आता. आणि मग आता काही घाबरायचं नाही, ह्या देवाचं काय होईल, त्या देवाचं काय होईल. आणि दुसरं भगवंतांनी शिकवलं, कर्मकांड पूर्ण नाही भक्तीशिवाय. इतके जे कर्मकांड आहेत हे सगळं काय, तुम्ही आरत्या म्हणा, यज्ञ करा, शेवटी काय म्हणायचं? नारायण ते
अच्युतम केशवम राम नारायण सीताराम माधवम गोपिका वल्लभम जाण सगळं ते पुढे म्हणायचं शेवटी. शेवट तोच आहे ना, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण. पण नारायणाला समर्पित करायचंच आहे, तर मग डायरेक्ट जावा ना नारायणाकडे, असा उद्देश. तिसरं, श्रीकृष्ण सर्वशक्तिमान आहे. तिसरं सिद्ध केलं भगवंतानी या लीलेमधून. आणि चौथं की सगळ्या वृंदावनच्या लोकांची इच्छा होती. काय इच्छा होती? तसं त्या योगमाया शक्तीला वाटायचं. अरे हे लोक श्रीकृष्णाच्या छाताडावर बसतात, कुस्ती खेळतात, उष्ट खायला घालतात श्रीकृष्णाला. भगवंत आहे तो. कधीतरी या वृंदावनच्या लोकांनी श्रीकृष्णाच्या चरणाला नमस्कार करावा, चरणाशी राहावं. ते पूर्ण झाली इच्छा योगमायेची. सगळे 84 कोसमधले लोक त्या चरणाशी आले भगवंताच्या. 7 दिवस 7 रात्र. 5वी गोष्ट मगाशी सांगितली की परिक्रमा. भगवंतानी स्वतः श्रीकृष्ण बलराम आपल्या गायींना घेतलं, पेंदे मंडळींना घेतलं, मित्रांना घेतलं आणि स्वतः भगवंतानी गोवर्धनची परिक्रमा केलेली आहे. म्हणून आपण सुद्धा केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जगद्गुरु श्रीला प्रभुपाद की त्यांनी सुद्धा सिद्ध करून दाखवलं. काय? प्रभुपाद महाराज यांनी अंतिम इच्छा काय होती प्रभुपादांची? जेव्हा नोव्हेंबर 1977 साली शील प्रभुपाद जगभर प्रचार करून वृंदावनामध्ये पोहोचले आणि प्रभुपादांनी इच्छा व्यक्त केली आपल्या शिष्यांकडे. माझी अंतिम इच्छा आहे म्हटले, मला चालता तर येत नाही, पूर्ण झोपून होते प्रभुपाद, वय झालं होतं 82. पण म्हटले मला बैलगाडीमध्ये बसून तरी का होईना त्या गोवर्धनची परिक्रमा करून आणा. पण शरीर एवढं जीर्ण झालं होतं प्रभुपादांचं की उचलून बैलगाडीत ठेवणं सुद्धा शक्य नव्हतं. त्यामुळे मग परत चर्चा झाली शिष्यांची की अजून काही दिवस तरी प्रभुपादांचा संघ आपल्याला मिळेल या हिसाबाने. कारण आत्तासारखे रस्ते नव्हते तिकडे, पूर्वी असे खड्ड्याचे रस्ते. ही गोष्ट 1977 सालची सांगतोय मी. प्रभुपादांची इच्छा होती, शेवटची इच्छा प्रभुपादांची काय? गोवर्धनची परिक्रमा करायची. किती महत्वपूर्ण आहे गोवर्धनची परिक्रमा. दरवर्षी जायला पाहिजे गुरुजी. गुरुजी काही वेळच काढत नाही, आमची काम आहे म्हणते. दरवर्षी जायला पाहिजे, गोवर्धनची परिक्रमा करायला पाहिजे. कारण त्या गोवर्धन म्हणजे खरं धन आहे हे सगळं. आणि ह्या इतका कृपाळू आहे की भौतिक इच्छा पण पूर्ण करतो गोवर्धन. आजकाल बरीच गर्दी असते तिकडे परिक्रमा करायला. कुणाला एखाद्याला मूल होत नाही, कुणाचं लग्न जमत नाही, लोक तिकडे जातात गोवर्धन बरोबर. चांगलं आहे, इकडे तिकडे जाण्यापेक्षा गोवर्धनकडे जावा. गोवर्धन इतके कृपाळ आहे की लगेच पूर्ण करतात पण त्याचा हिसाब घेतात माघारी. त्याला पुन्हा बोलवून घेतात मग तिकडं. आणि असं हे गोवर्धन महाराज प्रभुपादांची अंतिम इच्छा पूर्ण केल्यानंतर प्रभुपादांची जी मूर्ती आहे त्या मूर्तीला पालखीमध्ये बसवून परिक्रमा केली गेली जेव्हा प्रभुपादांनी देह सोडल्यानंतर. तशा प्रकारे आपण सर्वांनी हात जोडूया आणि त्या गोवर्धनला प्रार्थना करूया. माझ्या पाठीमागे म्हणा, नमस्ते गिरिराजाय श्री गोवर्धन नामिने अशेष क्लेश नाशाय परमानंददायिने हे गोवर्धन, हे गिरिराज, माझा तुम्हाला नमस्कार आहे. आणि अशेष क्लेश नाशाय, माझ्या जीवनामधलं दुःख नष्ट करा आणि मला परमानंदाची प्राप्ती होऊ द्या, अशी प्रार्थना या गोवर्धन पर्वताकडे रोज करायला हवी. आणि पुन्हा आम्हाला वृंदावनला बोलवा, पुन्हा संधी द्या परिक्रमा करण्याची, अशी प्रार्थना केली तर गोवर्धन महाराज तुम्हाला नक्की बोलवतील. हरी बोल. जेव्हा आम्ही 7 दिवस वृंदावनामध्ये राहतो दरवर्षी आणि शेवटच्या दिवशी परिक्रमा ठेवतो, सेकंड लास्ट डे, आणि मग अनुभव सत्र घेतलं जातं. कशी वाटली तुम्हाला वृंदावनची यात्रा? सगळेजण म्हणतात तुम्हाला काय आवडलं? आम्हाला गोवर्धनची परिक्रमा आवडली. अरे
एवढा त्रास झाला तुम्हाला गोवर्धनच्या परिक्रमेला, बिना पाणी पिता तुम्ही 6 तास चालले. नाही नाही, आम्हाला तीच परिक्रमा आवडली. तो अनुभव विलक्षण होता गोवर्धन परिक्रमेचा. आमचे गुरुजी सुद्धा, लोखंडे गुरुजी, 75 वय आहे, न थांबता त्यांनी परिक्रमा केली 21 किलोमीटर सर्वांबरोबर. भगवंताची कृपा आणि श्रद्धा काम करते तिकडं. श्रद्धा काम करते, श्रद्धा. जेवढी श्रद्धा तुमची वाढणार, वृंदावनमध्ये दररोज 2 वेळा परिक्रमा करणारे साधू आहेत. 2-2 तासामध्ये परिक्रमा पूर्ण होते त्यांची. काही 3-3 वेळा दिवसातून परिक्रमा करतात. सनातन गोस्वामी करायचे दिवसातून 3 वेळा परिक्रमा. असं आयुष्यभर परिक्रमाच करतात लोक. गेले 20 वर्ष 30 वर्ष झालं. किती प्रेम असेल त्यांना, काय कळलं असेल हो, काहीतरी ओढतंय त्यांना तिकडे. त्यांना मरेपर्यंत परिक्रमाच करायची आणि परिक्रमा करता करताच मरायचं, असं त्या संतांचं म्हणणं आहे. इतकं प्रेम त्या गोवर्धनवरती. म्हणून अशा वृंदावनाला आपण गेलं पाहिजे. आपलं मन तिकडं नेहमी गेलं पाहिजे. उद्या सकाळी जेव्हा नामस्मरण कराल तुम्ही, तेव्हा हे सगळं आठवायचं आहे तुम्हाला. या गोवर्धन पर्वत हे सगळं आठवायचं आहे, ध्यानामध्ये बसायचं आहे, आणि मग ते अंतःकरण शुद्ध होणार आपलं. हे सगळं स्मरण केल्याला म्हणतात स्मरणम. चलो मन वृंदावन की चलो मन वृंदावन की चलो मन वृंदावन की चलो मन वृंदावन की कुठं जायचंय? वृंदावन धाम की वृंदावन में यमुना किनारा. काय वृंदावनामध्ये गेलं की यमुनेच्या काठी जावा म्हणून सांगितलंय. आणि मग त्या यमुनेच्या काठी आमचा नंदलाल, आमचा नंदकुमार तिकडे काय करत आहे? गाई तर चारतोय, पण चारता चारता डोलतोय माग, असा त्या गाईच्या माग जणू काही नाचतोयच आमचा नंदू. त्या नंदकुमाराचं दर्शन त्या वृंदावनामध्ये होईल आम्हाला यमुनेच्या काठी. वृंदावन में यमुना किनारा नाचत नंद नीरतक नंद चलो मन वृंदावन की चलो मन वृंदावन की हो. वृंदावन 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 गोरे वृंदावन 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 गोरे
वृंदावन की गली में राधे राधे कहो रे। वृंदावन की गलियों में राधे राधे कहो रे। ओ राधे 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 राधे। ओ राधे 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 राधे। राधे 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 राधे। वृंदावन की गलियों में राधे राधे कहो रे। वृंदावन की गलियों में राधे राधे कहो रे। राधे 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 राधे। राधे 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 राधे। राधे 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 राधे। हे राधे 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 राधे। 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 सबको मिले श्री वृंदावन धाम। श्याम सुंदर कृष्ण कन्हैयालाल की। श्री कृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव की। गोपाल कृष्ण भगवान की। राधा रानी सरकार की। जगद्गुरु श्रीला प्रभुपाद